नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मधील ट्रिग्नोमेट्री हा प्रकरण पूर्ण केलेला आहे। या प्रकरणामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 आणि प्रॅक्टिस सेट 6.2 हा टॉपिक पूर्ण कव्हर केलेला आहे। आजच्या या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहे प्रॉब्लेम सेट 6। आता या प्रॉब्लेम सेट 6 मध्ये पहिला क्वेश्चन आहे आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स मधून आपल्याला जो ऑप्शन दिलेला आहे ते ऑप्शन्स करेक्ट आन्सर चूज करायचा आहे। त्यासाठी पहिला क्वेश्चन आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे sin थीटा इंटू कोसेक थीटा इक्वल्स टू आन्सर क्वेश्चन मार्क दिलेला आहे sin थीटा इंटू कोसेक थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल्स टू काय येणार। आता sin थीटाला साइन लिहिलं, त्यानंतर कोसेक थीटाचा आपण फॉर्म्युला सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये। काय होणार 1/sin थीटा साइन कॅन्सल, काय होणार आपल्या जवळ शिल्लक 1 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 1। तर ऑप्शन ए इज करेक्ट, ऑप्शन ए इज काय असणार त्याचं करेक्ट। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे कोसेक 45 ची व्हॅल्यू सांगितली आपल्याला, कोसेक 45 ची। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्री पार्ट फर्स्टच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये सर्व व्हॅल्यूज कशा फाइंड आउट केलेल्या आहे, कोणत्या ट्रिकनं फाइंड आउट केलेल्या आहे ते सर्व बघितलेलं आहे। आता कोसेक 45 ची व्हॅल्यू जर आपल्याला माहित असायला पाहिजे तर त्यासाठी sin 45 ची व्हॅल्यू माहित असायला पाहिजे। काय sin 45 ची व्हॅल्यू किती येणार 1/√2 आणि याला जर आपण काय केलं रेसिप्रोकल केलं, याला जर उलट केलं तर ती व्हॅल्यू किती येणार √2/1 लिहितो का आपण नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येणार √2। कोसेक 45 ची व्हॅल्यू किती येणार √2। हेच साइनचं अपोजिट काय होणार कोसेक। त्यानंतर दिलेला आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू किती येणार। आपल्याला माहिती आहे आपण ट्रिग्नोमेट्रीच्या 3 ट्रिग्नोमेट्रीच्या 3 नित्य समानता अभ्यासलेल्या आहे। काय आहे पहिली आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1। दुसरी आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा। तिसरी आयडेंटिटी आहे 1 + cot स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा। त्यापैकी ही दुसरी आयडेंटिटी विचारलेली आहे आपल्याला तिसऱ्या क्वेश्चन मध्ये। काय आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा, काय येणार ऑप्शन sec स्क्वेअर थीटा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वी सी ऍट द हायर लेवल फ्रॉम द होरिझॉन्टल लाईन। काय असणार एक होरिझॉन्टल लाईन आहे, या होरिझॉन्टल लाईन वरून कुठेतरी हायर लेवलला मी बघत आहे। आता बघत असताना जे इथे अँगल तयार होते ते अँगल थीटा समजा, तो कोणता अँगल तयार होते आपण बघितलं। जर इथे एखादा पॉइंट असेल P, इथं पॉइंट असेल Q, हा P पॉइंट लोअर लेवलला असेल आणि Q हा त्याच्या हायर लेवलला असेल, ही लाईन असेल होरिझॉन्टल लाईन, काय असणार होरिझॉन्टल। तर या लाईन मध्ये हे जो अँगल तयार होणार आहे हा अँगल कोणता होणार अँगल ऑफ एलिव्हेशन, तेच आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन ए इज करेक्ट, अँगल ऑफ एलिव्हेशन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ इफ sin थीटा इज इक्वल्स टू 11/61 फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। काय सांगितलं sin थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 11/61, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos थीटाची व्हॅल्यू काढा। कशाचा यूज करून युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। लेट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण। आपल्याला काय दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे sin थीटा इज इक्वल्स टू 11/61 हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे। वी नो दॅट साइन ची व्हॅल्यू जर माहित असेल आपल्याला तर आपण इझिली cos ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। कशा थ्रू ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी नुसार। ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय आहे 1 आहे। आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे cos ची, तर cos ची व्हॅल्यू काढायची sin ला तिकडे ट्रान्सफर करू म्हणजे जिथे काय राहणार cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1, हा sin स्क्वेअर थीटा तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर मायनस किती येणार मायनस sin स्क्वेअर थीटा। जे व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे sin ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 11/61 आणि त्याचा स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर करू। आता हेच स्क्वेअर काढण्यासाठी आपण एकदम ट्रिक सांगितलेली आहे। आता हे 1 मायनस 11 चा स्क्वेअर माहित आहे आपल्याला 121। आता 61 चा स्क्वेअर जर माहित नसेल तर या 61 चा स्क्वेअर करण्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी ट्रिक सांगितलेली आहे। कसं फाइंड आउट करायचं 1 चा स्क्वेअर 1, त्यानंतर या दोघांचा मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय बाय 1 6, त्याचे डबल किती होणार 12 शी 2 हच्च्याला 1, त्यानंतर 6 चा वर्ग 36 आणि 1 किती होणार 37, म्हणजेच हेच त्याचा आन्सर असणार किती 3721। हे किती कशाचं आहे स्क्वेअर, हे स्क्वेअर काढलं आपण 61 चं। यासाठी तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन चेक करू शकता। आता हेच सॉल्व्ह करा, याने याला मल्टिप्लाय करा किती येणार 37 मल्टिप्लाय बाय 1 37 21 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू
3721 मायनस 121 अपॉन मध्ये 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 3721 म्हणजे किती येणार 3721. आता हेच सबट्रॅक्शन करू आपण. इथे आहे cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 3721 मधून 121 मायनस केल्यानंतर किती येणार आपल्या जवळ शिल्लक 3600. आणि हे आहे शिल्लक आपल्या जवळ जशास तसं. हे लिहिल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची नाही आहे. कशाची cos थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता इथं तर स्क्वेअर आहे तर काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट. याचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट काढल्यानंतर काय करायचं स्क्वेअर रूट मध्ये याला घेतल्यानंतर याचं स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल होणार. स्क्वेअर कॅन्सल होणार हे स्क्वेअर रूट मध्ये जाणार. म्हणजेच स्क्वेअर रूट मध्ये हे स्क्वेअर रूट मध्ये जाणार आणि हे पण स्क्वेअर रूट मध्ये जाणार. आता त्यानंतर स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करायचं याचा पण व्हिडिओ आपण आपल्या प्लेलिस्ट मध्ये ठेवलेला आहे. पण आपल्याला माहित आहे हा कशाचा स्क्वेअर रूट आहे. कशाचा काढला होता आपण 61 चा. आणि हा 36 कशाचा स्क्वेअर आहे 6 चा. पण त्याच्यावरती 2 शून्य किती आहे 60 चा स्क्वेअर आहे ते. cos थिटा इज इक्वल्स टू हे काय आहे 16 चा स्क्वेअर आणि हा आहे 61 चा स्क्वेअर. म्हणजेच cos थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे 60/61. हे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेलं आहे. काय काय केलं यामध्ये क्वेश्चन्स मध्ये बघू शकता तुम्ही. काय सांगितलं होतं क्वेश्चन्स मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला इफ साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 11/61 फाइंड द cos थिटाची व्हॅल्यू. पण केव्हा ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करून. त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज लिहिली. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला लेफ्ट हँड साइडला लिहिलं. बाकी सर्व राईट हँड साइडला सबमिट केलं. हे सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 300 किती आलं 3600 अपॉन 3721 हे आलेलं आहे. त्याचं काय काढलं आपण cos स्क्वेअर थिटा आहे तर त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं. तर हा स्क्वेअर रूट याला जाणार स्क्वेअर याला जाणार हा स्क्वेअर रूट मध्ये येणार. तर हे किती येणार 3600 हे स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे कितीचा वर्ग आहे ते 60 चा वर्ग आहे. त्यानंतर हे 3721 हे कशाचा वर्ग आहे x चा आपण काढलेला आहे इथे. हेच त्याचं काय आहे फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ इफ tan theta is equals to 2 find the value of other trigonometric functions. हेच क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पण सॉल्व्ह केलेला आहे. काही क्वेश्चन 6.2 मध्ये वर्डिंग प्रॉब्लेम मधले आहे त्यामधले ते तिथे सॉल्व्ह केलेले नाही आहे. तर इथे सॉल्व्ह केलेले आहे आपण लेट. काय आहे tan theta is equals to 2 आणि अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायला सांगितलं. आपल्याजवळ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स किती आहे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहे. साइन कॉस टॅन क्वाट सेक आणि कोसेक हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. त्याच्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स एकमेकावरती डिपेंड आहे. म्हणजेच साइन अपोजिट आहे कोसेकचा किंवा कोसेक अपोजिट आहे साइनचा. कॉस अपोजिट आहे सेकचा आणि टॅन आणि क्वाट दोन्ही एकमेकाचे अपोजिट आहे. हेच एकमेकावरती डिपेंड असल्यामुळे आपल्याला व्हॅल्यू सहज काढता येतील. काय काय करायचं लेट tan थीटा इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे. जर आपल्याला tan ची व्हॅल्यू माहित असेल तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो क्वाट कसं करायचं याला उलट करायचं. क्वाट थीटा इज इक्वल्स टू 1/tan थीटा असे लिहिता येते. सिन्स देन क्वाट थीटा इज इक्वल्स टू काय होणार 1/tan थीटाची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. म्हणजेच हे क्वाट थीटाची व्हॅल्यू किती काढली आपण 1/2. आता tan व्हॅल्यू माहित आहे क्वाट व्हॅल्यू माहित आहे. tan ची जर व्हॅल्यू माहित असेल तर आपण सेक ची सुद्धा व्हॅल्यू माहित काढू शकतो. काय आहे वी नो दॅट जर आपल्याला tan ची व्हॅल्यू माहित असेल 1+tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे tan ची व्हॅल्यू माहित असेल तर सेक ची पण व्हॅल्यू माहित आउट करू शकतो आपण. कसं 1+tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे सेक ची व्हॅल्यू काढायची आहे याला या साईडला लिहिलं आणि हे 1+tan स्क्वेअर थीटा tan ची व्हॅल्यू किती आहे 2 हे 2 चा स्क्वेअर. म्हणजेच सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू हे 1+2 चा स्क्वेअर किती येणार 4. 1+4 इज इक्वल्स टू 5. म्हणजेच हे आलेलं आहे सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आले 5. पण आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे सेक थिटाची. तर याला काय करा टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट हा स्क्वेअर रूट याला दिल्यानंतर इथे येणार सेक थिटा बरोबर. इथे स्क्वेअर रूट मध्ये काय येणार 5. आता हे स्क्वेअर रूट 5 कशाचा स्क्वेअर आहे का नाही. तर व्हॅल्यू तशाच तसं सोडा. हे आपलं झालेलं आहे आन्सर कशाचं सेक थिटा. आपण काय काय काढलेलं आहे बघू शकता तुम्ही. आपल्याला टॅन थिटा दिलेलं होतं. एक व्हॅल्यू काढली क्वाट थिटाची. आपल्याला 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जमवायचे आहे. एक दिलेलं होतं हे दिलेलं होतं
त्यानंतर याच्यावरून आपण क्वाट काढलं. आता हे टॅन दिलेलं असताना टॅन वरून काय काढलेलं आहे आपण सेक काढलं. आणि सेक जर माहित असेल आपल्याला काय असेल सेक जर माहित असेल सिन्स सेक थीटा जर माहित असेल तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. काय फाइंड आउट करू शकतो कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल्स टू काय होणार 1 सेक थीटा. हा फॉर्म्युला आहे. वी नो दॅट काय आहे कॉस थीटा इज इक्वल्स टू 1 सेक थीटा हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवायचं सिन्स कॉस थीटा इज इक्वल्स टू हे 1 सेक थीटा किती आहे √5 हे व्हॅल्यू आलेली आहे कॉस थीटाची. ही व्हॅल्यू कशाची आली कॉस थीटाची जी आपण काढलेली आहे ती. आता जर एक ही व्हॅल्यू आली एक ही व्हॅल्यू भेटली बरोबर. त्यानंतर वरती 2 व्हॅल्यू भेटल्या. आता साइन आणि कोसेक व्हॅल्यू राहिलेल्या आहे. कशाच्या साइन आणि कोसेकची. जर आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहित असेल तर आपण इझिली साइन काढू शकतो. कोणत्या आयडेंटिटीनुसार वी नो दॅट काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय आहे 1 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे साइनची. तर हे साइनलाच इथं ठेवलं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 कॉस स्क्वेअरला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस कॉस स्क्वेअर थिटा झालं. त्यानंतर इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. कॉसची व्हॅल्यू किती आहे 1/√5 आणि हा त्याचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लिहिलं. त्यानंतर इथे सॉल्व्ह करू आपण 1 मायनस 1 चा स्क्वेअर 1 आणि √5 चा स्क्वेअर किती येणार स्क्वेअर रूटला कॅन्सल करून 5. हे क्रॉस मल्टिप्लाय करू आपण 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 5 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 1 देन 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 5. क्रॉस मल्टिप्लाय केलं देन 5 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 4 आणि अपॉन मध्ये 5. हे व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ साइन स्क्वेअर थिटाची. कशाची साइन स्क्वेअर थिटाची. पण व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला साइन थिटाची. तर याचंच काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट. काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट करू आपण. स्क्वेअर रूट काढल्यानंतर हे साइन थिटा याचा स्क्वेअर रूट याला जाणार म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती येणार 4/5. आता 4 माहित आहे आपल्याला कशाचा स्क्वेअर आहे 4 2 चा. हे साइन थिटा इज इक्वल्स टू 2. 5 कशाचा स्क्वेअर आहे का नाही तर त्याला रूट मध्येच 5 ठेवायचं जशास तसं. हे आलेलं आहे साइन थिटाची व्हॅल्यू. कशावरून काढली आपण कॉस थिटाची व्हॅल्यू माहित होती म्हणजे काढली आपण. त्याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढलेली आहे साइन थिटाची 2/√5. जर आपल्याला साइन थिटा माहित असेल काय असेल साइन थिटा तर याच्यावरून आपण कोसेक थिटाची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/sin थिटा ही व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय करायचं सिन्स कोसेक थिटा ही साइनची व्हॅल्यू जी आलेली आहे त्याला उलट करायचं म्हणजेच रूट मध्ये 5/2 ही व्हॅल्यू आलेली आहे कोसेक थिटाची. हे झाले आपले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. कोणकोणते काढले आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सुरुवातीला काढलेलं आहे. वापस येऊ आपण आपल्या क्वेश्चन्स वरती. हा आपला क्वेश्चन आहे इफ टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. या टॅनला काय केलं आपण उलट केलं. काय आहे कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे 1/tan थिटा किंवा तुम्ही टॅनला डायरेक्ट उलटही करू शकता. 2/2 आहे इथं 1 आहे तर 1/2 डायरेक्ट ही कॉट थिटाची व्हॅल्यू काढली. टॅन वरून कॉट काढला. आता टॅन माहित असेल तर आपल्याला ही आयडेंटिटी माहिती आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आता ही आयडेंटिटी माहित असेल तर आपण सेकची व्हॅल्यू काढली याच्यावरून. कशाची सेकची. यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवलं. हे सेक इथे लिहिलं 1 + tan ची व्हॅल्यू पुट केली किती आलं 5 सेक स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट करून काय काढलं कोसेक थिटा. ही तिसरी व्हॅल्यू काढली. आता या कोसेक थिटाला जर उलट केलं तर काय निघते आपल्याला कॉसची व्हॅल्यू निघते. सेक आणि कॉस दोन्ही एकमेकाचे काय आहे वाईस वर्सा आहे अपोजिट आहे. आता कॉस माहित आहे. कॉस जर व्हॅल्यू माहित असेल तर आपण साइन काढू शकतो या आयडेंटिटीनुसार. या आयडेंटिटीमध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर कशाची व्हॅल्यू काढली आपण साइनची व्हॅल्यू काढली. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 4/5 आलं तर साइन थिटा इज इक्वल्स टू किती आलं 2/√5. आणि हेच साइनची व्हॅल्यू जी आहे त्याला जर उलट केलं तर कशाची व्हॅल्यू निघणार कोसेकची. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आपण इझिली फाइंड आउट केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ आपल्या स्क्रीनवरती. इफ sec theta is equals to 13/12 find the value of other trigonometric functions. काय सांगितलेलं आहे if sec theta लेट गिवन मध्ये काय दिलेलं आहे sec theta is equals to 13/12 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर व्हॅल्यू कशाची काढायची सांगितलं त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता सेकची जर व्हॅल्यू दिलेली असेल सिन्स सेकची व्हॅल्यू दिलेली असेल तर काय लिहितो आपण कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे cos theta is equals to 1/sec theta ही फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय करायचं सिन्स cos theta ला काय करायचं हे sec theta अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे त्याला उलट करायचं म्हणजेच किती येणार याला उलट केल्यानंतर 12/13 ही
कॉसची व्हॅल्यू आलेली आहे. सेकची जर व्हॅल्यू माहित असेल तर कॉसची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो याच्यावरून. आता सेक माहित आहे, कॉस माहित झालं. या कॉसला आपल्याला कशाचं कन्वर्ट करायचं आहे, कॉस साइन मध्ये करू, साइनची व्हॅल्यू काढू. अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, अदर म्हणजे उरलेले 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे 5, एक दिलेलं आहे बाकी 5 काढायचं आहे. त्यासाठी सेक दिलेलं होतं, कॉस काढलं. आता नाव कशाची व्हॅल्यू काढायची आहे, नाव काय आहे, आयडेंटिटी माहित आहे आपल्याला, काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे 1 आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. तर इथे आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहित आहे, साइनची काढायची आहे, तर साइनला इथंच ठेवलं, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या कॉस स्क्वेअर थिटाला तिकडे ट्रान्सफर केलं, मायनस कॉस स्क्वेअर थिटा झालं. त्यानंतर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉसची व्हॅल्यू किती आहे 12/13. ही व्हॅल्यू इथे पुटअप केल्यानंतर त्याचा स्क्वेअर आहे जशाच तसं. आता हे 1 मायनस 12चा वर्ग किती होणार 144, त्यानंतर 13चा वर्ग 169, हे व्हॅल्यू लिहिलं. हे व्हॅल्यू लिहिल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा, 169 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 169. इथे काही नाही म्हणजे 1 आहे, 1 मल्टिप्लाय बाय 144 आणि अपॉन मध्ये या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार 169. हेच कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला याच्यामधून हे गेल्यानंतर किती येणार 25 बरोबर. 9 मायनस 4 इज इक्वल टू 5 आणि 16 मायनस 14 इज इक्वल टू 2, देन 169. हे आलेलं आहे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. कशाची, साइन स्क्वेअर थिटाची. आपल्याला साइन स्क्वेअर थिटा पाहिजे का, नाही, आपल्याला साइन थिटा पाहिजे. यासाठी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर काढू आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढल्यानंतर हा साइनचा स्क्वेअर चालला जाणार आणि हा स्क्वेअर रूट मध्ये येणार, किती येणार 25/169. आपल्याला माहित आहे 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा आणि 169 कशाचा स्क्वेअर आहे 13 चा. तर हे 5/13 साइन थिटाची व्हॅल्यू आली. कशी 5/13. हे आता हीच व्हॅल्यू साइनची आली. साइन आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन्ही एकमेकाचे अपोजिट आहे, साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक दोन्ही एकमेकाचे अपोजिट आहे. तर याच्यावरून डायरेक्ट कोसेक थिटाची व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. देन डायरेक्ट लिहायचं कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू याला उलट करायचं म्हणजे किती येणार 13/5. ही व्हॅल्यू झालेली आहे कोसेक थिटाची. ही व्हॅल्यू कोसेक थिटाची. साइनची काढली, कोसेकची पण काढली. त्यानंतर आपल्याला माहित होतं, काय माहित होतं, ही व्हॅल्यू काढली सेक आणि कॉसची, सेक आणि कॉसची. आता व्हॅल्यू राहिली टॅन आणि कॉटची. आपल्याला साइन आणि कॉसची व्हॅल्यू माहित आहे आणि व्हॅल्यू कशाची राहिलेली आहे टॅन आणि कॉटची. वी नो दॅट जर साइन आणि कॉसची व्हॅल्यू माहित असेल तर टॅन थिटाचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, काय आहे टॅन थिटा इज इक्वल टू काय आहे साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा, साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. तर साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे साइन थिटा इज इक्वल टू 5/13 किती आहे 5/13 ही आहे. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे चेक करू आपण. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 12/13 किती आहे 12/13. ही व्हॅल्यू आहे 12/13. अपॉनच्या अपॉन मध्ये जर फंक्शन असेल तर हे 5/13 जशाच तसं मल्टिप्लायला जाणार. याला काय करायचं उलट करायचं 13/12. काय कॅन्सल होणार इथं कॅन्सल होणार 13 कॅन्सल म्हणजेच किती येणार आन्सर 5/12 म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू 5/12. ही व्हॅल्यू झालेली आहे कशाची टॅन थिटाची. टॅन थिटाची व्हॅल्यू झाली. आता जर आपल्याला टॅन थिटा जर माहिती असेल तर बरोबर काय काढू शकतो आपण कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू काय होणार 1/tan थिटा. 1/tan थिटा म्हणजेच कॉट थिटा इज इक्वल टू काय होणार रेसिप्रोकल करा 12/5. ही व्हॅल्यू झालेली आहे कशाची, ही व्हॅल्यू झालेली आहे कॉट थिटाची. टॅन आणि कॉट हे सर्व व्हॅल्यू आपण कसं काय फाइंड आउट केलं, हे सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेलं आहे इझी. आपल्या ट्रिग्नॉमेट्रीचे आयडेंटिटी यूज केलं, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज केले. हे फॉर्म्युले जर आपल्याला पाठ असेल तर आपण कोणताही क्वेश्चन इझिली फाइंड आउट करू शकतो. सेक व्हॅल्यू माहित आहे, सेकची दिलेली होती व्हॅल्यू. ही सेकची व्हॅल्यू वरून आपण काय काढलं दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे सेक आणि कॉस. कॉसची व्हॅल्यू माहित असेल तर साइन काढू शकतो कशावरून ट्रिग्नॉमेट्रीच्या आयडेंटिटीवरून. ही आयडेंटिटी यूज केली, याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करून आपण साइनची व्हॅल्यू काढली. साइन माहित असेल तर साइनला अपोजिट केलं तर कोसेक येते, साइन माहित असेल तर साइनला अपोजिट केलं तर कोसेक येते, ती व्हॅल्यू काढली. आता साइन आणि कॉस व्हॅल्यू माहित आहे म्हणून आपण टॅनचा फॉर्म्युला यूज केला. टॅन थिटा इज इक्वल टू साइन अपॉन
कॉस थिटा. याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर टॅन थिटा आलेला आहे 5/12 आणि त्यानंतर कॉट थिटा आलेला आहे 12/5. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या स्क्रीनवरती. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला दिलेला आहे सेक थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे 1 प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे. लेट काय करायचं आपण कन्सिडर करायचं. कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू. आपल्याला लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू आहे आपल्या जवळ लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन ब्रॅकेट आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. याचा आपण लेफ्ट हँड साइडचा यूज करून राईट हँड साइड आपण प्रूव्ह करू. त्यासाठी दिलेला आहे सेक थिटा मल्टिप्लाय करू आपण आतमध्ये सेक थिटा मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस जशाच तसं सेक थिटा मल्टिप्लाय बाय साइन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा इंटू साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर इथे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे गिवन जशाच तसं दिलेलं आहे. त्यानंतर सेक थिटाला आपण काय लिहितो हे सेक थिटा जशाच तसं लिहू. त्यानंतर मायनस सेक थिटा काय आहे सेक थिटा इंटू साइन थिटा. सेक थिटाला लिहितो 1/cos थिटा आपला फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीचा. त्यानंतर साइन थिटाला जशाच तसं साइन थिटा. त्यानंतर इन ब्रॅकेट हे सेक थिटा प्लस टॅन थिटा जशाच तसं. त्यानंतर इकडे लक्ष द्या. त्यानंतर सेक थिटा काय आहे हा सेक थिटा मायनस साइन मल्टिप्लाय बाय 1 साइन थिटा काय होणार साइन थिटा अपॉन मध्ये काय होणार कॉस थिटा इन ब्रॅकेट हे काय आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा जशाच तसं लिहिलं आपण. आता आपल्याला माहित आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होणार टॅन थिटा. आपल्याला माहिती आहे काय काय लिहिलं होतं आपण इथे लिहिलं होतं सेक थिटा इक्वल्स टू काय लिहिलं 1/cos थिटा. देन टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू काय होणार साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. हेच आपण इथे यूज करू. काय यूज करायचं आहे साइन थिटा हे सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय येणार टॅन थिटा इन ब्रॅकेट इथे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट जशाच तसं. सेक थिटा मायनस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा काय होणार आपल्याला a मायनस बी ए प्लस बी. फॉर्म्युला आहे आपला. कोणता फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे आपला a मायनस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल्स टू काय लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तेच यूज केल्यानंतर काय येणार इथे सिन्स ए हा आपला सेक थिटा बी आपला टॅन थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला लिहिता येते. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला लिहिता येते. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आपल्याला प्रूफ काय पाहिजे प्रूफ या दोन्ही याचं इक्वल्स टूला काय पाहिजे प्रूफ पाहिजे आपल्याला दोन्ही इक्वल्स टू काय पाहिजे 1 पाहिजे 1. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 येते. पण कोणत्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला प्रॉपर्टी आहे कोणती प्रॉपर्टी आहे सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा येते बरोबर. आपल्याला या टॅन स्क्वेअर थिटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर 1 इज इक्वल्स टू काय येणार सेक स्क्वेअर थिटा या टॅन स्क्वेअर थिटाला प्लस टॅन स्क्वेअर थिटा तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय येणार मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण 1 लिहू शकतो. त्याच्या ठिकाणी 1 लिहू शकतो. तेच लिहिलं आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. जे लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली होती आपण लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे राईट हँड साइड. डायरेक्ट लिहू शकतो आपण हेन्स प्रूफ. काय लिहू शकतो हेन्स प्रूफ. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये क्वेश्चन्स एकदम इझी आहे. सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी गिवन लेफ्ट हँड साइड जशाच तसं लिहिलं. लेफ्ट हँड साइड लिहिल्यानंतर सेक थिटाने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला ब्रॅकेट मल्टिप्लाय झालं. त्यानंतर हे सेक थिटा जशाच तसं सेक थिटाला काय लिहिलं सेक थिटा इज इक्वल्स टू 1/cos थिटा. देन हे साइन थिटा आहे साइन थिटा मल्टिप्लायला 1 ला गेल्यानंतर साइन अपॉन कॉस इज इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला टॅन थिटा. त्यानंतर टॅन थिटा लिहिलं. आता इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा ए मायनस बी ए प्लस बी त्याला काय लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर तेच फॉर्म्युला लावला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. याच्या ठिकाणी 1 येते कोणत्या आयडेंटिटीनुसार दुसऱ्या आयडेंटिटीनुसार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ज्या टॅन स्क्वेअर थिटाला तिकडे ट्रान्सफर केलं तर सेक स्क्वेअर थिटा मायनस
टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 येते, म्हणून तेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड, हेन्स प्रूव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, सेक थिटा प्लस काय सांगितलेलं आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. काय सांगितलेलं आहे क्वेश्चन, सेक थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. काय करायचं, लेट कन्सिडर करू आपण, कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली. लेफ्ट हँड साइड काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी काय केलं, सेक थिटाचा फॉर्म्युला आहे काय आहे, 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो आपण. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस, देन टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा, साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. आणि हे 1 मायनस साइन थिटा जशाच तसं, 1 मायनस साइन थिटा जशाच तसं. कशाच्या ठिकाणी काय लिहिलं आपण ते इथे अजूम करू. काय केलेलं आहे, सिन्स सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, देन अजून काय लिहिलेलं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. हे आपण घेतलेलं आहे फॉर्म्युल्याचं यूज करून. हे फॉर्म्युल्याचं यूज करून घेतल्यानंतर दोघांच्या बेसला काय आहे, इथं दोघांच्या बेसला कॉस थिटा आहे. जर बेस सारखा असेल तर जशाच तसं कॉस थिटा लिहिलं आपण. त्यानंतर वरचे ऍडिशन 1 प्लस साइन थिटा हे जशाच तसं ऍडिशन्स केली. त्यानंतर इथे आहे आपल्याजवळ मल्टिप्लायला आहे 1 मायनस साइन थिटा. तेच सॉल्व्ह करू आपण. मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, वरचा मल्टिप्लाय वरी, खालचा मल्टिप्लाय खाली. 1 प्लस साइन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय केलं, अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा, अपॉन मध्ये कॉस थिटा जशाच तसं लिहिलं. 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. आपण आताच फॉर्म्युला बघितला आहे, कोणता फॉर्म्युला बघितलेला आहे, आताच आपण फॉर्म्युला बघितला, ए मायनस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी असेल तर आपण काय लिहू शकतो त्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो. तर तेच आपण या कन्सेप्टला लिहू. काय आहे इथे, ए च्या ठिकाणी 1 आहे आणि बी च्या ठिकाणी काय आहे, साइन थिटा आहे. काय आहे, साइन थिटा. तेच 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा. हे आहे जशाच तसं. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कोणत्या आयडेंटिटीनुसार, पहिल्या आयडेंटिटीनुसार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची आपण व्हॅल्यू काढू शकतो. काय आहे, पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येते 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येते. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 आहे इकडे, 1 आहे या साइन स्क्वेअर थिटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर इकडे काय उरते कॉस स्क्वेअर थिटा. काय येणार कॉस स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहिता येते आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा. हे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा, अपॉन मध्ये कॉस थिटा. देन आता इथं कॉस स्क्वेअर आहे, इथे कॉस आहे, तर दोघातून काय होणार, एक कॉस हा स्क्वेअरचा चालला जाणार, म्हणजे शिल्लक काय राहणार आपल्याजवळ फक्त कॉस थिटा. काय राहणार शिल्लक फक्त कॉस थिटा. आणि हेच आपल्याला काय सांगितलं होतं, प्रूफ करायला सांगितलं होतं. हे इथे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा दिलेलं होतं. हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेलं आहे राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेलं आहे राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, हेन्स प्रूव्ह. काय लिहू शकतो, हेन्स प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह लिहिल्यानंतर काय करायचं, जे क्वेश्चन्स वरती आहे हे क्वेश्चन जे आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आपल्याला जशाच तसं खाली लिहून घ्यायचं. त्यानंतर बघा काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये. आपण या क्वेश्चन्स मध्ये केलेलं आहे, आपण क्वेश्चन्स लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं, जशाच तसं घेतलं. त्यानंतर सेक थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाच्या ठिकाणी लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे लिहिलं. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं असतं, पण दोघांचा बेस सारखा आहे. बेस सारखा असेल तर जशाच तसं, वरच्याची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. आणि हे 1 मायनस साइन थिटा जशाच तसं, 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, वरचा मल्टिप्लाय वरी केला, खाली कॉस थिटा जशाच तसं. इथे फॉर्म्युला लागू शकतो आपला 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, ए मायनस बी ए प्लस बी. काय लिहितो आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हेच 1 चा स्क्वेअर 1 साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा. त्याला इथे यूज केलं तर इथे कॅन्सल झालं, कॉस स्क्वेअर कॅन्सल झालं, उरलं काय फक्त कॉस थिटा. हेच आपलं झालेलं आहे आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा
काय दिलेला आहे, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय आहे, कन्सिडर केलं आपण, लेट कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. काय आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. काय आहे, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा आपण लेफ्ट हँड साइड जशाच तसं कन्सिडर केली. हे कन्सिडर केल्यानंतर काय आहे, सेक स्क्वेअर थिटा, सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे. आपण सेक थिटा बरोबर काय लिहू शकतो, 1/cos थिटा. आणि त्यानंतर कोसेक थिटा काय लिहू शकतो, कोसेक थिटा इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, 1/sin थिटा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनलचा पहिला व्हिडिओ पार्ट फर्स्ट व्हिडिओमध्ये सर्व फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहे आणि डिटेल सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही चॅनलच्या लिस्टला जाऊन पाहू शकता. इथे आहे सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा काय आहे, 1/ काय लिहू शकतो आपण, cos थिटा. 1/cos थिटा फक्त सेक झालं तर आपल्याला स्क्वेअर करायचं, 1चा स्क्वेअर 1 आणि cosचा स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा. त्यानंतर प्लस इथे कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेकच्या ठिकाणी 1/sin पण स्क्वेअर आहे तर साइनचा स्क्वेअर. हे आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय 1 साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर प्लस कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय 1 कॉस स्क्वेअर थिटा. अपॉन मध्ये काय आहे, दोघांचा मल्टिप्लाय, काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, सिन्स साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येते, 1. ही पहिली आयडेंटिटी आहे आपली, म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. लिहिलं 1 काय आहे, हे आहे कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आपल्याला आन्सर करायचं आहे. तर हेच आन्सर आला आपल्याजवळ. काय आहे, याला स्प्लिट करू, 1/cos स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय आहे हे 1/sin स्क्वेअर थिटा. काय आहे, साइन स्क्वेअर थिटा. हेच आपण लिहिलं 1/cos स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होते, 1/cos म्हणजेच काय लिहू शकतो, सेक. काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर थिटा मल्टिप्लायला आहे 1/sin. 1/sin म्हणजेच काय लिहू शकतो, कोसेक थिटा. काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर मध्ये आहे तर कोसेक स्क्वेअर थिटा. जे लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं आपण, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, राईट हँड साइड. हेच झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. हेन्स प्रूव्ह म्हणून आपण इझिली लिहू शकतो, हेन्स प्रूव्ह. काय आहे, हेन्स प्रूव्ह. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये, एकदम इझी क्वेश्चन्स आहे, एकदम इझी क्वेश्चन्स आहे. हा काय केलं क्वेश्चन्स मध्ये, लेफ्ट हँड साइड जशाच तसं लिहिलं. लेफ्ट हँड साइड लिहिल्यानंतर काय आहे, सेक थिटाचा फॉर्म्युला लावला, सेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा आहे तर 1/cos स्क्वेअर थिटा 1/sin स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय लिहिलेलं आहे, 1 मध्ये कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा आलं. दोघाला काय केलं, स्प्लिट केलं. स्प्लिट केल्यानंतर आन्सर काय आलेला आहे आपल्याला, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. हेच आहे आपलं फायनल आन्सर. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर, क्वाट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे क्वेश्चन्स आहे. लेट काय आहे, कन्सिडर लेफ्ट हँड साइडला कन्सिडर करू. काय आहे, क्वाट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे आहे जशाच तसं. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, क्वाट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे प्रूफ करायचं आहे. तर यासाठी क्वाट स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याजवळ. काय आहे, आपली आयडेंटिटी यूज करू आपण तिथे. काय आहे, आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी आहे, टॅनची पण आयडेंटिटी आहे आणि क्वाटची पण आयडेंटिटी आहे. इथं क्वाटची आयडेंटिटी करू, 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय येते, कोसेक स्क्वेअर थिटा. ही तिसरी आयडेंटिटी. आणि दुसरी आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही दुसरी आयडेंटिटी आहे. या दोन्ही आयडेंटिटी यूज करून क्वाट स्क्वेअरची व्हॅल्यू या 1 ला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय येणार, क्वाट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येणार. काय येणार, क्वाट स्क्वेअर थिटाची. काय येणार, इथे व्हॅल्यू लिहू आपण. हेच क्वाट स्क्वेअरच्या ठिकाणी काय येणार, कोसेक स्क्वेअर थिटा. काय येणार, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 हे येणार. हा मायनस जशाच तसं. त्यानंतर टॅन स्क्वेअर, या टॅनची व्हॅल्यू जर तिकडे करायची असेल तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय येणार, सेक स्क्वेअर थिटा. हा 1 तिकडे गेल्यानंतर -1 म्हणजे याच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, सेक स्क्वेअर थिटा -1. तेच ब्रॅकेटला ओपन करू. ब्रॅकेटला ओपन केल्यानंतर काय येणार, हे आहे कोसेक स्क्वेअर थिटा -1 मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल्स टू मायनस, देन
सेक स्क्वेअर थिटा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस 1 प्लस 1 मायनस 1 दोन्ही काय होणार कॅन्सल, प्लस 1 मायनस 1 दोन्ही कॅन्सल. आन्सर काय आलेला आहे आपलं, जे आपल्याला प्रूफ पाहिजे तेच प्रूफ आलेलं आहे. काय आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा हेच आलेलं आहे. काय आहे, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं, राईट हँड साइड आपल्याला आलेली आहे. काय आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे, राईट हँड साइड. हेन्स प्रूव्ह म्हणून खाली लिहून घ्यायचं, हेन्स प्रूव्ह. काय काय केलं, एकदम सोपं इझी क्वेश्चन्स आहे, फक्त आयडेंटिटीचा यूज केलं. क्वाट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, क्वाटच्या ठिकाणी काय यूज केलं, हे 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक आहे. तर क्वाटची व्हॅल्यू काढायची आहे, या 1 ला काय केलं इकडे ट्रान्सफर केलं, 1 चे काय झाले -1, हे इथं लिहिलं कोसेक स्क्वेअर थिटा -1. आणि टॅन स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, या 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर सेक स्क्वेअर थिटा -1 हे इथे यूज केलं. ब्रॅकेटला ओपन केलं, ओपन केल्यानंतर जे कॅन्सल होते -1 +1 दोन्ही कॅन्सल झालं. हेच आपलं फायनल सोल्युशन झालं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, tan रेस टू 4 काय आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे tan रेस टू 4 थिटा प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर प्रूफ करण्याआधी काय आहे, इकडे लक्ष द्या, लेट कन्सिडर काय आहे, कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आहे, tan रेस टू 4 थिटा प्लस काय आहे, tan स्क्वेअर थिटा हे आहे. आता हे tan रेस टू 4 थिटाला कसं लिहिता येते आपल्याला, tan स्क्वेअर थिटा इंटू tan स्क्वेअर थिटा लिहिता येते. त्यानंतर प्लस इथे आहे tan स्क्वेअर थिटा, हे लिहिलं जशाच तसं. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथे tan दिसत आहे, इथे tan स्क्वेअर दिसत आहे. म्हणजे जर आपण tan स्क्वेअर थिटा जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय उरते, इथे उरते tan स्क्वेअर थिटा. एक tan स्क्वेअर थिटा बाहेर काढला, आतमध्ये एक tan स्क्वेअर थिटा. याच्यातून tan स्क्वेअर थिटा बाहेर काढलं तर आतमध्ये काय होणार 1. आता हेच tan स्क्वेअर थिटा जशाच तसं 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, सेक स्क्वेअर थिटा. काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आहे आपली. कोणती आयडेंटिटी, ही आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आहे. म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, सेक स्क्वेअर थिटा. काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर थिटा हे लिहिलं. 1 प्लस tan स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा लिहिलं. आता इथं tan स्क्वेअर थिटा आहे. काय आहे, tan स्क्वेअर थिटा. तर tan स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी पण आपल्याला लिहिता येते. काय आहे, tan स्क्वेअर थिटा. हे tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय येणार, सेक स्क्वेअर थिटा. या 1 ला तिकडे जर ट्रान्सफर केलं तर काय होणार -1, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा -1. म्हणजेच इथे लिहू tan स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू, सेक स्क्वेअर थिटा -1. आणि हा सेक स्क्वेअर थिटा जशाच तसं, सेक स्क्वेअर थिटा जशाच तसं. आपल्याला प्रूफ मध्ये काय पाहिजे, प्रूफ मध्ये पाहिजे सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. आता या सेकनी याला मल्टिप्लाय करा, यानी याला मल्टिप्लाय करा. म्हणजेच काय होणार, हा येणार सेक स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय येणार, सेक स्क्वेअर थिटा. तेच स्क्वेअर मल्टिप्लाय बाय स्क्वेअर काय लिहू शकतो आपण, सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हेच झालेलं आहे आपलं फायनल आन्सर, सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं आपण. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे, राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे, राईट हँड साइड. हेन्स प्रूफ. काय केलं आपण या क्वेश्चन्स मध्ये, एकदम इझी क्वेश्चन्स आहे. कोणत्याच प्रकारे काही हे नाही या क्वेश्चन्स मध्ये. काय दिलेलं आहे, क्वेश्चन्स मध्ये दिलेलं आहे, क्वेश्चन्स मध्ये लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, tan रेस टू 4 थिटा प्लस tan स्क्वेअर थिटा कन्सिडर केलं. आता tan रेस टू 4 थिटाला दोन प्रकारे लिहिलं, tan स्क्वेअर थिटा आणि tan स्क्वेअर थिटा. हा tan स्क्वेअर थिटा जशाच तसं. आता यामधून tan स्क्वेअर थिटा कॉमन काढलं, कॉमन काढल्यानंतर इथे उरलं tan स्क्वेअर थिटा आणि इथे 1. आता 1 प्लस tan स्क्वेअर थिटाला सेक स्क्वेअर थिटा लिहितो आणि टॅनच्या ठिकाणी काय लिहिता येईल, हा 1 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर सेक स्क्वेअर थिटा -1. या सेक स्क्वेअर याला मल्टिप्लाय करा, यानी याला मल्टिप्लाय करा. काय येते आन्सर आपल्याजवळ, सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. हेच झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, 1/1 मायनस साइन थिटा प्लस 1/1 प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू 2 सेक स्क्वेअर थिटा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी गिव्हन क्वेश्चन्स आपण जशाच तसं लिहिलं. काय आहे, गिव्हन क्वेश्चन्स आपण जशाच तसं लिहिलं. म्हणजेच लेट काय आहे, कन्सिडर. लेट कन्सिडर काय केलं, कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर काय आहे, इथे आहे 1/1 मायनस साइन थिटा प्लस काय आहे 1/1
1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा. या सर्वांचा यूज करून आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, 2 सेक स्क्वेअर काय करायचं आहे, 2 सेक स्क्वेअर थिटा प्रूफ करायचं आहे. तर 2 सेक स्क्वेअर थिटा प्रूफ करण्याच्या अगोदर आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. सुरुवातीला याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय 1 प्लस साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 1 प्लस साइन थिटा. त्यानंतर 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय येणार, 1 मायनस साइन थिटा. हे जशाच तसं. त्यानंतर अपॉन मध्ये दोघांचा मल्टिप्लाय काय येणार, 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा मल्टिप्लाय केलं. हेच मल्टिप्लिकेशन करताना साइन थिटा काय आहे, इथे प्लस साइन थिटा मायनस साइन थिटा काय आहे, दोन्ही कॅन्सल. 1 प्लस 1 किती येणार, 2. 1 प्लस 1 इज इक्वल्स टू 2. अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा म्हणजेच काय लिहू शकतो, आपला जो फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे. सिन्स या फॉर्म्युलेला आपल्याला खूप वेळेस घेणे झालेला आहे, a मायनस बी आणि हा a प्लस बी इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा आपण लिहू शकतो. तेच काय करायचं, a म्हणजे हा 1 आणि b म्हणजे साइन थिटा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय लिहू शकतो, याच्या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस हा साइन स्क्वेअर थिटा हे लिहिलं. आता हे 1 चा स्क्वेअर आपण लिहिला नाही तरी चालते, 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होणार, हा 2 जशाच तसं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा. काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा. कशावरून, या आयडेंटिटी नुसार. कोणती आयडेंटिटी आहे, पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय होणार, 1. या आयडेंटिटी नुसार आपल्याला काय लिहिता येईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच या साइन स्क्वेअर थिटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येणार आपल्याजवळ, कॉस स्क्वेअर थिटा हे आपल्याजवळ येणार. तर तेच इथे लिहिलं 1 अपॉन कॉस. आता आपल्याला प्रूफ कशामध्ये पाहिजे, सेक स्क्वेअर थिटा मध्ये. 1 अपॉन कॉस हे 2 जशाच तसं लिहिलं इथं आणि मल्टिप्लायला काय आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लायला आहे. तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू काय येणार, सेक थिटा. काय ना, सेक थिटा. तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आहे तर काय येणार, सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे जिथे आन्सर काय येणार, 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा. हेच झालं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड हे आपण प्रूफ केलं. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये, या क्वेश्चन्स मध्ये बघू शकता तुम्ही. कन्सिडर केलं पहिले लेफ्ट हँड साइड जशाच तसं कन्सिडर केलं. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर जे वरचे कॅन्सल होते ते कॅन्सल केले. 1 प्लस 1 इज इक्वल्स टू 2 आलं. खाली a प्लस बी, a मायनस बी हा फॉर्म्युला लावला. हा फॉर्म्युला लावल्यानंतर a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, b चा स्क्वेअर म्हणजे साइन चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहिलं, कॉस स्क्वेअर थिटा. देन 1 अपॉन कॉस थिटा बरोबर काय होणार, सेक स्क्वेअर थिटा. हे आलं लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड हे प्रूफ आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ सेक रेस टू 6x मायनस टॅन रेस टू 6x इज इक्वल्स टू आपल्याला प्रूफ करायचं आहे 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. काय प्रूफ करायचं आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. सेक रेस टू 6x मायनस टॅन रेस टू 6x इज इक्वल्स टू 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्या ठिकाणी काय लिहिलं, लेट कन्सिडर केलं. लेट कन्सिडर काय आहे, कन्सिडर केल्यानंतर कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड काय आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू आहे सेक रेस टू 6x मायनस काय आहे टॅन रेस टू 6x हे आहे. तर याला आपण कसं लिहू शकतो, याला लिहू शकतो सेक स्क्वेअर एक्स त्याचा काय लिहू शकतो क्यूब मायनस याला आपण लिहू शकतो टॅन स्क्वेअर एक्स त्याचा काय लिहू शकतो क्यूब. हा फॉर्म्युला आपण इझिली लिहू शकतो. सेक स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब मायनस टॅन स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब काय लिहू शकतो, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण इझिली लिहू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे, ए क्यूब. काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला काय होणार, ए मायनस बी त्याचा क्यूब प्लस काय आहे 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. हे इझिली लिहू शकतो. ए काय आहे, हा सेक स्क्वेअर एक्स आणि बी काय आहे टॅन स्क्वेअर एक्स. तर यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय होणार, हाच फॉर्म्युला आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ए मायनस बी काय आहे, ए काय आहे हा सेक स्क्वेअर एक्स मायनस बी, बी किती आहे टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स त्याचा काय आहे लिहू शकतो आपण क्यूब. त्यानंतर प्लस 3 ए म्हणजे काय आहे सेक स्क्वेअर एक्स काय आहे सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर बी, बी म्हणजे काय आहे टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स. आणि त्यानंतर इन ब्रॅकेट काय आहे, इन ब्रॅकेट आहे ए मायनस बी. ए काय आहे, हा ए आहे हा सेक स्क्वेअर एक्स मायनस बी आहे
टॅन स्क्वेअर एक्स, बी काय आहे हा टॅन स्क्वेअर एक्स. तर हे लिहिल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे हे जे फॉर्म्युला आहे आपल्याजवळ कोणता फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युला आहे आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय लिहिता येते सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे ज्या टॅन स्क्वेअर थिटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर 1 इज इक्वल्स टू काय येऊ शकते सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी 1 लिहिता येते. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहिता येते आपल्याला 1 लिहिता येते. तेच लिहू आपण. हे 1 त्याचा क्यूब प्लस 3 हा आहे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स, त्यानंतर सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर एक्स काय येणार आपल्याला त्याच्या ठिकाणी 1, त्याच्या ठिकाणी काय लिहिता येणार 1. हेच लिहिल्यानंतर 1 चा क्यूब किती येणार 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. हेच झालं आपलं प्रूफ. हेच झालं फायनल प्रूफ. काय आहे 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स हे आपलं प्रूफ झालं. म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू आलेला आहे राईट हँड साइड. हेच झालं आपलं फायनल सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या स्क्रीनवरती. टॅन थिटा अपॉन मध्ये सेक थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस 1 अपॉन मध्ये टॅन थिटा. हा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे. या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, इथे दिलेलं आहे क्वेश्चन्स वरती लेट काय केलं आपण लेट कन्सिडर करू. सुरुवातीला कन्सिडर केल्यानंतर कोणती लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो आपण. जनरली लेफ्ट हँड साइडला कन्सिडर केल्यानंतर काय करतो लेफ्ट हँड साइडला आहे हा टॅन थिटा जशाच तसं आणि अपॉन मध्ये आहे सेक थिटा प्लस 1 हे आहे सेक थिटा प्लस 1. आता आपल्याला अपॉन मध्ये काय पाहिजे टॅन थिटा. अपॉन मध्ये काय पाहिजे टॅन थिटा. काय केलं त्याला डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करू आपण मल्टिप्लाय करू. कशाने टॅन थिटाने. इथे पण मल्टिप्लाय करू आणि इथे पण मल्टिप्लाय करू. काय करू सेक थिटा प्लस 1 आणि इथे पण टॅन थिटा. हे टॅन थिटा मल्टिप्लाय केलं. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय करू आपण. सुरुवातीला जशाच तसं काय आहे टॅन थिटा इंटू टॅन थिटा काय होणार टॅन थिटा इंटू टॅन थिटा काय होणार टॅन स्क्वेअर थिटा. अपॉन मध्ये हे काय आहे हे आहे सेक थिटा प्लस 1 इन ब्रॅकेट काय आहे टॅन थिटा. सेक थिटा प्लस 1 इन ब्रॅकेट काय आहे टॅन थिटा. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करू आपण आता टॅन स्क्वेअर थिटाचे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे म्हणजे आयडेंटिटी माहित आहे. कोणती आयडेंटिटी हे आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. टॅन स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू बदलायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे इथं टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येणार सेक स्क्वेअर थिटा या 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा -1 आपण इझिली लिहू शकतो. तेच इथे लिहायचं. काय करायचं हेच टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण सेक स्क्वेअर थिटा -1 अपॉन मध्ये हा आहे जशाच तसं सेक थिटा प्लस 1 इन ब्रॅकेट आणि हे आहे टॅन थिटा मल्टिप्लिकेशन्सला त्याला. आता हे मल्टिप्लिकेशन्सला सेक स्क्वेअर थिटा 1 चा स्क्वेअर काय होणार 1 सेक स्क्वेअर थिटा -1 स्क्वेअर. म्हणजे इथं पण एक फॉर्म्युला लागते. कोणता फॉर्म्युला हा फॉर्म्युला लागते ए प्लस बी आणि ए मायनस बी. त्याला काय लिहू शकतो आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर त्याला सुद्धा आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी लिहू शकतो. म्हणजेच सेक स्क्वेअर थिटा -1 चा स्क्वेअर 1 म्हणजेच त्याला काय लिहू शकतो आपण सेक थिटा -1 आणि सेक थिटा प्लस 1 त्याला लिहिलं. आणि अपॉन मध्ये काय आहे हे आहे सेक थिटा प्लस 1 आणि इथे आहे टॅन थिटा. सेक थिटा प्लस 1 आणि टॅन थिटा. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जे सारखं दिसते काय दिसते सेक थिटा प्लस 1 सेक थिटा प्लस 1 दोन्ही काय झाले कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यानंतर जे उरलेलं आहे तेच आपला आन्सर आहे. काय आहे हे जे उरलेलं आहे काय सेक थिटा -1 अपॉन मध्ये काय पाहिजे टॅन थिटा. अपॉन मध्ये पाहिजे टॅन थिटा. हेच आहे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आपलं प्रूफ आलं. काय आहे बघू शकता क्वेश्चन्स मध्ये काय काय सांगितलेलं होतं. पहिले लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं आपण. लेफ्ट हँड साइड जशाच तसं कन्सिडर केलं. आपल्याला खाली टॅन थिटा पाहिजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं टॅन थिटाने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर टॅन थिटा मल्टिप्लाय बाय टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा आलं. त्यानंतर या टॅनना जशाच तसंच ठेवलं शेवटपर्यंत. इथं टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहिलं सेक स्क्वेअर थिटा -1 आयडेंटिटीचा यूज केला आपण. या आयडेंटिटीचा यूज करून सेक स्क्वेअर थिटा -1. आता इथं सेक स्क्वेअर थिटा आणि 1 चा स्क्वेअर पण काय होते 1 होते म्हणून इथे फॉर्म्युला लावला कोणता ए प्लस बी
ए मायनस बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याला ए मायनस बी ए प्लस बी लिहिलं. आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जे सारखं असेल ते सारखं कॅन्सल झालं. उरलं काय आहे आपल्याजवळ सेक थिटा मायनस 1 आणि आपण मध्ये टॅन थिटा. हेच आपल्याला काय पाहिजे होतं, प्रूफ पाहिजे होतं, ते प्रूफ केलं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड, हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ लिहायचं विसरायचं नाही. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ आणि क्वेश्चन जशाच तसं इथे खाली लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ टॅन क्यूब थिटा मायनस 1 अपॉन मध्ये टॅन थिटा मायनस 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, टॅन क्यूब थिटा मायनस 1, 1 चा क्यूब पण काय होणार 1 होणार, म्हणजेच त्याचा यूज करू आपण. काय आहे, लेट कन्सिडर, कन्सिडर काय आहे, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू आहे आपल्याजवळ टॅन क्यूब थिटा मायनस 1 अपॉन मध्ये आहे टॅन थिटा, टॅन थिटा मायनस 1. आता हे जे 1 आहे काय आहे, हे टॅन क्यूब थिटा मायनस 1, 1 चा क्यूब काय होणार 1. आता इथे आहे टॅन थिटा आणि इथे आहे मायनस 1, दोन्ही ठिकाणी मायनस 1 आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युल्याचा यूज होणार. आपण तेव्हा काय लिहिलं होतं, हा फॉर्म्युला लिहिलेलं होतं बरोबर. ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर काय लिहिलं होतं, हे ए मायनस बी त्याचा क्यूब, ए मायनस बी त्याचा क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी हा फॉर्म्युला लिहिला होता. आणि याच फॉर्म्युल्याचा यूज करून अजून हा फॉर्म्युला काय होते, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू काय होतं, हा दुसऱ्या प्रकारे पण सॉल्व्ह होते. म्हणजेच काय होते, हा ए मायनस बी असं लिहू शकतो आपण त्याला, आणि त्यानंतर ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर हे असं लिहू शकतो आपण. त्याला काय लिहू शकतो, ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे लिहू शकतो. तर आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करायचं आपल्याला. इथे काय करायचं आहे, या फॉर्म्युल्याचा यूज करायचं. त्या फॉर्म्युल्याचा यूज करण्यासाठी ए मायनस बी, ए काय आहे हा टॅन थिटा आणि बी काय आहे 1, म्हणजेच काय लिहू शकतो टॅन थिटा मायनस 1 लिहिलं जशाच तसं. त्यानंतर ए चा स्क्वेअर म्हणजेच काय आहे टॅनचा स्क्वेअर, टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए बी म्हणजे टॅन थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय होणार टॅन थिटा आणि प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1 आणि अपॉन मध्ये काय आहे, हा अपॉन मध्ये आहे टॅन थिटा मायनस 1 हे जशाच तसं. आता इथे कॅन्सल होते, काय कॅन्सल होते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही कॅन्सल होते. काय आहे टॅन थिटा मायनस 1, टॅन थिटा मायनस 1 दोन्ही कॅन्सल झालं. उरलं काय आपल्याजवळ सोल्युशन, सोल्युशन उरलेलं आहे आपल्याजवळ टॅन स्क्वेअर थिटा. काय आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 हे एवढं सोल्युशन उरलेलं आहे. पण हे प्रूफ पाहिजे का आपल्याला, नाही. प्रूफ काय पाहिजे, प्रूफ पाहिजे इथं सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. या टॅन थिटाला पहिले लिहिलं सुरुवातीला टॅन थिटा प्लस हे जशाच तसं टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. हे याला असं ब्रॅकेट केलं तरी चालते. म्हणजेच आयडेंटिटी माहिती कोणती आहे, आयडेंटिटी माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच हेच फायनल आन्सर आपलं झालं. काय आहे हा टॅन थिटा प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा. हेच आपलं फायनल सोल्युशन. काय पाहिजे होतं हे सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजेच हेच उलट लिहायचं, हे पहिले लिहिलेलं आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस हे टॅन थिटा जशाच तसं. हेन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेलं आहे राईट हँड साइड. हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. दोन प्रकारचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे फक्त. कोणतं, ए क्यूब मायनस बी क्यूबचा जो फॉर्म्युला आहे कोणता, लेफ्ट हँड साइड कन्सिडर केला आपण. हा फॉर्म्युला जो आहे ए क्यूब मायनस बी क्यूब काय होते इन ब्रॅकेट ए मायनस बी त्याचा क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. आता तेच फॉर्म्युला आपण ए मायनस बी त्याचा क्यूब असेल तर असा लिहू शकतो. काय लिहू शकतो, इन ब्रॅकेट ए मायनस बी आणि इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे असा लिहू शकतो. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. हे यूज केल्यानंतर फॉर्म्युला यूज केल्यानंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झाल्यानंतर काय उरलेलं आहे आपल्याजवळ फायनल टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 हे उरलं. आता टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 ला आपण साईडला लिहिलं. हे साईडला लिहिल्यानंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय लिहू शकतो आपण सेक स्क्वेअर थिटा. हे लिहिल्यानंतर फायनल आन्सर आपलं आलेलं आहे. त्यानंतर या क्वेश्चन्स मधला सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे आपल्याजवळ साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन मध्ये साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी लेट
वी नो दॅट हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आयडेंटिटी माहिती आहे. ही आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. जर आपण इथे कॉस स्क्वेअर थिटाला इथंच ठेवलं, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू हा 1 जे आहे याला तिकडे ट्रान्सफर केलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण, कॉस थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा लिहू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो, 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. कशावरून, फॉर्म्युल्यावरून. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहू शकतो त्याला. हा फॉर्म्युला कोणता आहे, ए मायनस बी आणि हा ए प्लस बी, या फॉर्म्युल्यानुसार लिहू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे असं लिहू शकतो त्या फॉर्म्युल्यानुसार. आता त्या फॉर्म्युल्यानुसार त्याला लिहिलं, याला लिहिलं आपण काय आहे, कॉस थिटा. आपल्याला काय पाहिजे, कॉस थिटाला इथंच ठेवू. आपण मध्ये काय ठेवायचं आहे, आपण मध्ये 1 मायनस साइन थिटाला आपण इकडे घेऊ. काय घेऊ, हा कॉस थिटा इथेच ठेवू. कॉस थिटा जशाच तसं, हा 1 मायनस साइन थिटा याच्या डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा इज इक्वल्स टू हा 1 प्लस साइन थिटा जशाच तसं इथं आहे. आणि आपण मध्ये काय जाणार, हा एक कॉस थिटा इथं जाणार, हा कॉस थिटा इथे गेलं. आता त्यानंतरची नेक्स्ट स्टेप जी आहे ती नेक्स्ट स्टेप आहे, आपण याला पहिले लिहू शकतो, याला नंतर लिहू शकतो. म्हणजेच काय आहे, लिहू शकतो 1 प्लस काय आहे, 1 प्लस साइन थिटा अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा इज इक्वल्स टू हे कॉस थिटा जशाच तसं लिहिलं इथं, आणि अपॉन मध्ये काय आहे 1 मायनस साइन थिटा हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर बाय थेरम ऑफ इक्वल रेशिओ नुसार काय लिहू शकतो आपण, थेरम ऑफ इक्वल रेशिओ नुसार, बाय थेरम ऑफ इक्वल रेशिओ नुसार, बाय थेरम ऑफ इक्वल रेशिओ, बाय थेरम ऑफ इक्वल रेशिओ नुसार आपण या क्वेश्चन्सला इझिली फाइंड आउट करू शकतो. काय आहे 1 प्लस साइन थिटा अपॉन मध्ये काय आहे, हा कॉस थिटा जशाच तसं इज इक्वल्स टू हा आहे कॉस थिटा अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा. आता यामध्ये काय ऍड करायचं, ऍड करायचं, हे 1 प्लस साइन थिटा आहे, काय आहे हा 1 प्लस साइन थिटा, एकतर ऍड करू शकतो किंवा मायनस करू शकतो. आपण सबट्रॅक्ट पाहिजे, काय पाहिजे 1 मायनस कॉस थिटा, हा कॉस थिटा जशाच तसं लिहिलं, आणि अपॉन मध्ये काय आहे इथं कॉस थिटा आहे, हा कॉस थिटा, याच्यामधून हा सबट्रॅक्ट करा म्हणजे मायनस हा 1 मायनस साइन थिटा. दोघांमधून काय केलं, थेरम ऑफ इक्वल रेशिओ नुसार हा कॉस थिटा इकडे मायनस केलं, हा 1 मायनस साइन थिटा इकडे मायनस केलं. म्हणजेच आपल्या जो आन्सर काय आलेला आहे, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. काय आहे कॉस थिटा, काय लिहू शकतो, कॉस थिटा अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा इज इक्वल्स टू हे लिहू 1 प्लस साइन थिटा मायनस काय आहे कॉस थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा जशाच तसं, हा मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर -1 मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस काय आहे साइन थिटा हे आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे त्याच्याकडे पाहू आपण. सुरुवातीला प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ करायचं आपल्याला साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1. काय पाहिजे, साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1. त्याच्यानंतर काय पाहिजे, आणि अपॉन मध्ये पाहिजे साइन थिटा प्लस कॉस थिटा -1. म्हणजेच हेच पाहिजे, पण सुरुवातीला कसं पाहिजे हे लिहू आपण. हे कॉस थिटा अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा जशाच तसं लिहिलं. हे प्रूफ मध्ये पाहिजे हा साइन थिटा मायनस कॉस थिटा, या 1 ला तिकडे ट्रान्सफर केलं तर इकडे जशाच तसं +1, आणि इथे काय आहे, हा इथे आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि +1. आता हेच जे पाहिजे हेच इकडे पाहिजे आपल्याला, म्हणजेच कॉस थिटा. काय केलं, आता हे इकडे लिहिलं आपण सुरुवातीला लिहिण्यापेक्षा आता लेफ्ट हँड साइडला जे आहे काय आहे कॉस थिटा, लेफ्ट हँड साइडला काय पाहिजे आपल्याला, न्यूमरेटरला काय पाहिजे 1 पाहिजे, आणि डिनॉमिनेटरला सेक थिटा मायनस टॅन थिटा पाहिजे, सेक थिटा मायनस टॅन थिटा. जर आपण काय आहे या क्वेश्चनच्या लेफ्ट हँड साइडला जर डिवाइड केलं कशाने, कॉस थिटाने, काय केलं डिवाइड लेफ्ट हँड साइड बाय कॉस थिटाने जर डिवाइड केलं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, काय आहे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला जर डिवाइड केलं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. काय केलं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. कॉस थिटाने जर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला जर डिवाइड केलं तर काय येणार क्वेश्चनचं सोल्युशन्स हेच काय येणार, कॉस थिटा इथे आहे, कॉस थिटा याला डिवाइड करत आहोत कशाने, कॉस थिटाने. अपॉन मध्ये आहे 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा, याला डिवाइड करत आहोत कॉस थिटाने. म्हणजेच याला पण कॉस थिटाने डिवाइड केलं आणि याला पण कॉस थिटाने डिवाइड केलं इज इक्वल्स टू हेच क्वेश्चन जशाच तसं आपलं काय आहे, हा आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा +1
आणि अपॉन मध्ये आहे साइन थिटा, अपॉन मध्ये आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस 1. हे आपण जशास तसं लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर इथे सोल्युशन्स होते, काय होते, कॉस थिटा दोन्ही कॅन्सल म्हणजे काय उरते 1, हे 1 उरलं. त्यानंतर 1 अपॉन कॉस काय येणार, 1 अपॉन कॉस इज इक्वल्स टू सेक थिटा आणि इथे येणार मायनस साइन अपॉन कॉस काय येणार टॅन थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणजेच आपलं सोल्युशन्स आलेलं आहे. काय आहे, हेच साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन मध्ये काय आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि इथे आहे प्लस 1. हे सोल्युशन्स आपलं फायनल सोल्युशन झालेलं आहे. हेच सोल्युशन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड, हेच आपण लिहू शकतो. सिन्स साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन मध्ये काय आहे, हा आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस 1 इज इक्वल्स टू काय होतं, हे 1 अपॉन सेक थिटा, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे आपलं केलेलं प्रूफ आहे. काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये बघू आपण एक वेळेस पुन्हा. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड करण्या अगोदर काय केलं, लेफ्ट हँड साइडला कन्सिडर केलं नाही, राईट हँड साइडला काहीच कन्सिडर केलं नाही. फक्त काय घेतली, ही एक आयडेंटिटी घेतली, कोणती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढली. त्यानंतर कॉस स्क्वेअर थिटाला कॉस थिटा इंटू कॉस थिटा लिहू शकतो. एक कॉस थिटाला इकडे ट्रान्सफर केलं डिवाइडला, इथे 1 मायनस साइन थिटाला इकडे आणलं डिवाइडला. त्यानंतर दोघाला काय केलं, हे 1 प्लस साइन थिटा सुरुवातीला लिहिलं, हे नंतर लिहिलं, हे पहिले लिहिलं, हे नंतर लिहिलं. त्यानंतर बाय थेरम ऑफ इक्वल रेशो नुसार 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि हे कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा ऍडिशन पण करू शकतो आणि सबट्रॅक्शन पण करू शकतो. तर हे 1 प्लस साइन थिटा जशास तसं याच्यातून हे काय केलं मायनस कॉस थिटा आणि हे कॉस थिटा जशास तसं 1 मायनस साइन थिटा काय केलं त्याच्यातून सबट्रॅक्ट केलं. ते सबट्रॅक्ट केल्यानंतर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हे लिहिलं. हे लिहिल्यानंतर याला मॉडिफाय केलं साइन थिटा, याला ब्रॅकेट सॉल्व्ह केलं पहिले सुरुवातीला, मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस. त्यानंतर हे साइन थिटा हा कॉस थिटा आणि हा 1 इकडे सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर हा साइन थिटा हा कॉस थिटा आणि त्यानंतर हा मायनस, हा काय आहे इथे प्लस 1 पाहिजे आपल्याला, मायनस 1 नाही, बरोबर आहे 1 मायनस काय आहे 1 मायनस कॉस 1 मायनस साइन थिटा प्लस कॉस थिटा. हा जशास तसं लिहिलं. ते लिहिल्यानंतर काय आहे, हे लिहिल्यानंतर आपल्याला जो सोल्युशन्स काय आलेला आहे, डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलं, कॉस थिटाने. कोणत्या याने, फक्त लेफ्ट हँड साइडला. काय आहे, फक्त लेफ्ट हँड साइडला काय केलं, डिवाइड केलं. हे लेफ्ट हँड साइडला डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला 1 पाहिजे, इथे मायनस आहे, त्यानंतर इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस पाहिजे आपल्याला, इथे पण क्वेश्चन्स मध्ये मायनस पाहिजे, इथे पण हा मायनस केलं आपण जशास तसं. आता हे केल्यानंतर हेच क्वेश्चनचं काय आहे, फायनल सोल्युशन्स आहे. इथे मायनस पाहिजे. हे केल्यानंतर हे फायनल सोल्युशन्स आहे. कॉस थिटा आणि कॉस थिटा डिवाइड केल्यानंतर इथे कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. हेच सुरुवातीला लिहिलं आणि हे नंतर लिहिलं. हेन्स लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आलेला आहे. आणि हेन्स प्रूफ आपण फायनल लिहायला विसरायचं नाही. हे झालं आपलं या क्वेश्चन्स मधलं शेवटचा क्वेश्चन्स. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ काय आहे, अ बॉय इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 meters फ्रॉम अ बिल्डिंग, ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग, मेक एन अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलेलं आहे 30 डिग्री, फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. काय सांगितलेलं आहे, अ बॉय इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 48 meter फ्रॉम अ बिल्डिंग. काय घेतलं आपण, जर सपोज केलं एबी काय आहे, एबी जर आपण बिल्डिंग घेतलेली असेल, सपोज करा एबी काय आहे, ही बिल्डिंग आहे एबी, आणि त्याच्यानंतर एखादं काय सांगितलं त्यांनी, अ बॉय इज स्टँडिंग म्हणजे बॉय जे स्टँडिंग आहे या सी पॉइंटवर जे एखादं स्टँडिंग असेल, ऑब्झर्व करत असेल इथून दुसऱ्या याला, काय सांगितलं सी बी द पॉइंट घेतलेला आहे आपण कशाचं, ऑब्झर्वरचं. हा सी पॉइंट ऑब्झर्व करत आहे कशाला, या बिल्डिंगच्या टॉपला. या बिल्डिंगच्या टॉपला पाहताना काय केलेलं आहे त्यांनी, या बिल्डिंगला टॉपला पाहताना अँगल ऑफ एलिव्हेशन तयार केलेला आहे. कोणता अँगल ऑफ एलिव्हेशन तयार केलेला आहे, 30 डिग्रीचा. हा 30 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन तयार केलेला आहे. फाइंड करा म्हटलेला आहे, फाइंड हाईट ऑफ द बिल्डिंग, या बिल्डिंगची हाईट फाइंड आउट करा. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, अ बॉय इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 48 meters फ्रॉम बिल्डिंग. या बिल्डिंग आणि बॉय याच्यामधलं अंतर काय आहे 48 meters. जे आपण रिप्रेझेंट केलं तेच इथे मांडायचं आहे. काय घेतलं आपण सुरुवातीला, लेट काय आहे, एबी बी द एबी रिप्रेझेंट, एबी बी
ए बी बी द काय सांगितलं आपण, ए बी बी द बिल्डिंग काय आहे, बिल्डिंग. ए बी रिप्रेझेंट ऍज अ बिल्डिंग घेतलं आपण, ए बी बी द बिल्डिंग. त्यानंतर पॉइंट सी, सी बी द पोझिशन, सी बी द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर काय आहे, पोझिशन्स ऑफ द बॉय घेतलं तरी चालते, पोझिशन्स ऑफ द बॉय. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, जे अँगल ऑफ एलिव्हेशन्स आहे काय आहे, अँगल ए सी बी काय सांगितलं, अँगल ए सी बी इज द अँगल ऑफ एलिव्हेशन्स, द अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन, एलिव्हेशन ज्याचं मेजरमेंट किती सांगितलं त्यांनी, अँगल ए सी बी बरोबर किती आहे, 30 डिग्री, 30 डिग्री. त्यानंतर ए बी ही काय आहे, हाईट आहे, ए बी रिप्रेझेंट द बिल्डिंग. त्यानंतर बी सी काय किती अंतर आहे, सिन्स बी सी बरोबर किती आहे, बी सी बरोबर 48 मीटर, किती आहे 48 मीटर. आणि काढायला काय सांगितलं, ए बी काढायला काय सांगितलं, हाईट ऑफ द बिल्डिंग. आता हाईट ऑफ द बिल्डिंग काढण्यासाठी काय आहे, हा अँगल आहे आणि त्याला लागून असणारी ऍडजस्टंट साइड आपल्याला दिलेली आहे. ऍडजस्टंट दिलेली असेल तर अपोजिट साइड काढता येते कोणत्या फॉर्म्युल्यानुसार. आणि इथं ही जी बिल्डिंग आहे, बिल्डिंग आणि ही ऑब्झर्वरची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, जे ग्राउंड असेल ते दोन्ही एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. तर इथे अँगल तयार झाला ए बी सी, हा कोणता झाला, राईट अँगल ट्रायंगल. कोणता झाला, इन राईट अँगल ट्रायंगल. काय घेतलं, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी. आता ट्रायंगल ए बी सी जो आहे काय येते, याच्यावरती जर आपण फॉर्म्युला लावला कोणता, टॅन थिटाचा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सिन्स टॅन थिटा जर घेतलं इथून, टॅन थिटा इज इक्वल टू काय आहे, अपोजिट साइड. अपोजिट साइड काय आहे, ए बी आणि ऍडजस्टंट साइड कोणती आहे, बी सी. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण सर्व ठेवलं काय आहे, सिन्स टॅन थिटा, थिटा बरोबर किती डिग्रीचा आहे अँगल, 30 डिग्रीचा. त्यानंतर ए बी रिप्रेझेंट जे आपल्याला बिल्डिंगचं अंतर काढायचं आहे, काय काढायचं, हाईट काढायची आहे. त्यानंतर बीसी बरोबर किती आहे, 48 मीटर. आता हेच टॅन 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. हे आपण सर्वात आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आपल्या ट्रिग्नोमेट्रीच्या. त्यानंतर ए बी आणि हे आहे 48. सिन्स इथे लिहू शकता तुम्ही टॅन 30 डिग्री बरोबर किती आहे, 1/√3. 1/√3 ही टॅन 30 ची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला जे काढायचं आहे, काय काढायचं होतं, ए बी ची हाईट काढायची आहे. ए बी ला तिथेच ठेवलं. त्यानंतर हे 48 डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लायला येतं. 48 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार, 48. आणि इथे √3 जशाच तसं. आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये अपॉन मध्ये √3 नाही पाहिजे, तर त्याचं रॅशनलाइज करू आपण. काय करायचं आहे, रॅशनलाइज. ए बी बरोबर हे 48/√3 आहे, तर √3 ने याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. हेच सॉल्व्ह करताना मल्टिप्लाय करू आपण. ए बी बरोबर काय आहे, किती आहे, 48 मल्टिप्लाय बाय √3 जशाच तसं. √3 मल्टिप्लाय बाय √3 किती येणार आपल्याजवळ, 3. त्याचा आन्सर किती येणार, 3. कारण की √3 मल्टिप्लाय बाय √3 चा स्क्वेअरला कॅन्सल केल्यानंतर 3 उरते. आता त्याच्यानंतर इथे भाग जाणार आपल्याला, 3 1 जा 3, त्यानंतर 16 3 जा 48. म्हणजे हेच आन्सर काय आलेला आहे आपल्याजवळ, ए बी बरोबर किती येणार, 16√3. हे झालेलं आहे फायनल आन्सर आपलं. काय आहे, सिन्स द हाईट ऑफ द बिल्डिंग, इथे लिहू शकता तुम्ही, द हाईट ऑफ द बिल्डिंग इज किती आहे, 16√3 मीटर. 16√3 मीटर. हेच झालेलं आहे आपलं याच क्वेश्चनचं आन्सर. पाहू शकता तुम्ही या क्वेश्चन्स मध्ये काय काय सांगितलेलं होतं. अ बॉय इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स 48 मीटर. एक मुलगा जो आहे तो 48 मीटर अंतरावरती आहे, बिल्डिंग पासून 48 मीटर वरती उभा आहे. त्यानंतर त्यांनी या बिल्डिंगच्या टोकाकडे बघण्यासाठी अँगल ऑफ एलिव्हेशन केलं 30 डिग्रीचा. आणि त्यानंतर फाइंड सांगितलं त्यांनी ए बी, म्हणजे याची हाईट काढा. हाईट काढण्यासाठी आपण काय केलं, सर्व गिवन डाटा जशाच तसं लिहिलं. गिवन डाटा जशाच तसं लिहिल्यानंतर टॅन थिटाचा फॉर्म्युला लावला. का, कारण की याच्यामध्ये अपोजिट साइड काढायची आहे, ऍडजस्टंट साइड दिलेली आहे. ऍडजस्टंट साइड दिलेली असेल तर टॅन 30 ची व्हॅल्यू येते 1/√3. त्यानंतर 48/√3 हे सोल्युशन आलं होतं, पण आपल्याला √3 नाही पाहिजे, त्याच्यावर रॅशनलाइज केलं. रॅशनलाइज केल्यानंतर आन्सर आला आपल्याजवळ 16, किती आलं, 16√3. 16√3 हेच काय आहे, फायनल आन्सर आहे. द हाईट ऑफ द बिल्डिंग इज 16√3 मीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक ऍट द शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन्स अँड फाइंड्स, काय आहे, फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन्स
टू बी 30 डिग्री इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 10 मीटर, किती 100 मीटर, त्यानंतर हे 30 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन, आणि त्यानंतर देन फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. आता काय सांगितलं त्यांनी, एक लाईट हाऊस आहे, काय आहे, एक लाईट हाऊस आहे. सपोज करा आपण काय केलं, ए बी रिप्रेझेंट ॲज अ लाईट हाऊस, काय आहे, ए बी द लाईट हाऊस. त्यानंतर या लाईट हाऊसच्या टॉप वरून कुठेतरी इथे एखादा पॉइंट आहे, सी नावाचं एक पॉइंट आहे, ज्याला काय आहे, इथं शिप आहे, ही शिप आहे, याच्या टॉप वरून इकडे बघत आहे, ते याच्या टॉप वरून इथे काय बघत आहे, इथे बघत आहे, हे काय आहे, ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे. आता हे जे ग्राउंड असेल, या ग्राउंडला इथून बघत आहे ते. आता त्यानंतर एक होरिझॉन्टल लाईन, याच्यावरून काय आपण, ही होरिझॉन्टल लाईन आहे, ही एक काय आहे, होरिझॉन्टल लाईन. आता ही जर होरिझॉन्टल लाईन असेल, कोणती, ए, आपण एक इथे पॉइंट देऊ डी, ए डी बी द होरिझॉन्टल लाईन. त्यानंतर इथून इथे बघताना काय सांगितलं त्यांनी, अँगल ऑफ डिप्रेशन, इथून जेव्हा या सी पॉइंटला बघत आहे, म्हणजे या शिपकडे जेव्हा बघत आहे, अँगल ऑफ डिप्रेशन, किती डिग्रीचा अँगल ऑफ डिप्रेशन केला त्यांनी, अँगल ऑफ डिप्रेशन केलेला आहे 30 डिग्रीचा, हा 30 डिग्रीचा. आणि त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऑब्झर्वर लुक ऍट द शिप फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री, हाईट ऑफ द लाईट हाऊस, या लाईट हाऊसची हाईट किती दिलेली आहे, 100 मीटर, किती दिलेली आहे, 100 मीटर ही त्याची हाईट दिलेली आहे. आणि काढायला काय सांगितलेलं आहे, देन फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस, लाईट हाऊस आणि या शिप या दोघांमधलं काय सांगितलं, डिस्टन्स काढायला सांगितलं. हे अँगल ऑफ डिप्रेशन दिलेलं आहे आपल्याला. हेच गिवन डाटा जे जसाच तसा आहे, आपण जशाच तसं गिवन डाटा लिहू. सुरुवातीला काय काय सांगितलेलं आहे, आपण लेट काय घेतलं, ए बी बी द लाईट हाऊस, ए बी बी द लाईट हाऊस, ए बी रिप्रेझेंट ॲज अ लाईट हाऊस. त्यानंतर सी बी द पोझिशन्स ऑफ द शिप, पोझिशन ऑफ द शिप, पोझिशन्स ऑफ द शिप, सी काय आहे, हा पॉइंट, पोझिशन्स ऑफ द शिप. त्यानंतर ए डी काय आहे, ही होरिझॉन्टल लाईन, ए डी बी द होरिझॉन्टल लाईन, काय आहे, ए बी बी द होरिझॉन्टल लाईन. त्यानंतर काय आहे, अँगल डी ए सी, काय आहे, सिन्स अँगल डी ए सी बी द अँगल ऑफ डिप्रेशन, काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन, जे अँगल ऑफ डिप्रेशन आहे हे गिवन लिहिलं. त्यानंतर हाईट काय सांगितलं, सिन्स ए बी बी द हाईट ऑफ द लाईट हाऊस किती आहे, 100 मीटर, हे 100 मीटर घेतलं. त्यानंतर जे गिवन डाटा आहे आपण जशाच तसं लिहिल्यानंतर आता काय आहे, शेवटी गिवन डाटा लिहिल्यानंतर काय काय आहे आपल्याजवळ, जे घेतलेलं आहे आपण अँगल डी ए सी आणि अँगल ए सी बी, काय आहे, हे दोन्ही काय आहे, अल्टरनेट अँगल आहे, काय आहे, सिन्स अँगल डी ए सी अँड अँगल, कोणता अँगल, ए सी बी, अँगल ए सी बी बी द अल्टरनेट अँगल, काय आहे, अल्टरनेट अँगल, हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे. आता ते अल्टरनेट अँगल असेल, काय आहे, अँगल डीएसी आणि अँगल एसीबी दोन्ही अल्टरनेट अँगल आहे. हा अँगल दिलेला आहे डीएसी बरोबर किती आहे, सिन्स अँगल डीएसी बरोबर किती आहे, 30 डिग्री. आता हे 30 डिग्री असेल तर अँगल एसीबी पण किती असणार, 30 डिग्री, हे पण 30 डिग्री अँगल असणार. का, कारण की दोन पॅरल लाईन याच्यामध्ये तयार झालेले जो अल्टरनेट अँगल आहे ते दोन्ही काय असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणजे सारखे असते. इथे 30 डिग्री असेल तर इथे 30, इथे 60 असेल तर इथे 60. त्यानंतर जी लाईट हाऊस आहे आणि ग्राउंड आहे दोन्ही एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर, दोन्ही एकमेकाला काय आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे इथं राईट अँगल तयार झाला, राईट अँगल ए बी सी इन, आपण इथं लिहू शकतो, काय लिहू शकतो, इन ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल एबीसी. या राईट अँगल ट्रायंगल एबीसी मध्ये काय लिहू शकतो, आपल्याला काढायचं काय आहे, अपोजिट साइड दिलेली आहे, ऍडजसंट साइड काढायची आहे. तेच आता आपण जे मागच्या क्वेश्चन्स मध्ये काय केलं, फॉर्म्युला यूज केलं. कोणता फॉर्म्युला, टॅन थिटा इज इक्वल्स टू काय येते, अपोजिट साइड कोणती आहे, AB अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे, BC. आपल्याला ऍडजसंट साइड काढायची आहे, म्हणजे त्या दोघांमधलं अंतर काढायचं आहे. हेच काढण्यासाठी काय केलं आपण, टॅन थिटा इज इक्वल्स टू AB अपॉन BC लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर टॅन थिटा बरोबर किती आहे आपल्याला, 30 डिग्री. आणि त्यानंतर AB बरोबर किती आहे, 100, AB बरोबर 100 अपॉन मध्ये BC काढायचं आहे. आता हेच काढण्यासाठी काय केलं, टॅन 30 काय आहे, टॅन 30 ची व्हॅल्यू आपल्याला येते किती येणार, 1/√3 इज इक्वल्स टू हे 100 जशाच तसं, त्यानंतर BC हे आलं. आता फायनल आपल्याला जर BC ची व्हॅल्यू काढायची असेल तर BC ची व्हॅल्यू काढायची असेल काय येणार,
हे सिन्स बीसी इकडे न्यूमरेटरला आहे, बीसी बरोबर न्यूमरेटरला आहे, हे इकडे डिनॉमिनेटरला असेल तर इकडे काय जाणार, वरती जाणार. म्हणजे हे काय होणार, हे 100/1/√3 हे जाणार. हे इकडे मल्टिप्लायला इकडे जाणू डिवाइडला जाणार. आता हे डिवाइडला गेल्यानंतर हे बीसी बरोबर काय येणार, अपॉनच्या अपॉन मध्ये फंक्शन्स आहे तर ते काय होणार, उलट होणार. हे 1 खाली जाणार. म्हणजेच हे 100 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 100√3 हे काय येणार, त्याचं फायनल आन्सर काय आहे, बीसी. बीसी बरोबर काय आहे, हेन्स काय लिहू शकतो आपण, फायनल काय सांगितलं त्यांनी, द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस किती आहे, किती मीटर येणार आन्सर आपलं, 100 × √3 मीटर काय येणार, सिन्स द शिप काय सांगितलेलं आहे, द शिप इज काय आहे 100√3 मीटर काय आहे 100√3 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस, फ्रॉम द लाईट हाऊस. हेच झालं आपलं फायनल आन्सर. काय काय घेतलं या क्वेश्चन्स मध्ये तुम्ही पाहू शकता. काय सांगितलं, एक आहे लाईट हाऊस रिप्रेझेंट केलं होतं आपण, एबीबी द लाईट हाऊस. त्यानंतर हे जे दिलेलं आहे लाईट हाऊसच्या या टोकाकडून कुठे आहे, एक शिप आहे, इथेच कुठेतरी एक जहाज आहे. या जहाजला पाहण्यासाठी त्यांनी अँगल ऑफ डिप्रेशन केलं 30 डिग्रीचा या सी पॉइंटला. आता या सी पॉइंटला पाहत असताना इथे आपण एडी काय घेतलेला आहे, होरिझॉन्टल लाईन. इथे एक अँगल आणि इथे अँगल, दोघा अँगल मध्ये काय झालं, अल्टरनेट अँगल आहे. आणि लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे 100 मीटर. काढायचं काय आहे त्याचं, शिप पासून लाईट हाऊस किती अंतरावरती आहे हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी आपण पूर्ण गिवन डाटा लिहिलं. गिवन डाटा लिहिल्यानंतर अल्टरनेट अँगल तयार झाले, दोन अल्टरनेट अँगल तयार झाल्यानंतर जे लाईट हाऊस आहे आणि हा शिप आहे या दोघांचं ग्राउंड मध्ये दोघांचं काय आहे, एकमेकाला परपेंडिक्युलर असणार. आता परपेंडिक्युलर असल्यानंतर आपण इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी मध्ये काय आहे, टॅन थीटाचा यूज केला. टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड काढायची होती आपल्याला. ह्या बीसीला काय घेतलं आपण, या बीसीला इकडे आणलं, हे बीसीला इकडे आणलं. टॅन 30 ची व्हॅल्यू किती आलेली आहे, टॅन 30 इथं लिहू शकता तुम्ही. टॅन 30 डिग्री बरोबर किती येणार, 1/√3. ही व्हॅल्यू टॅन 30 ची आहे. हीच व्हॅल्यू इथे यूज केली. ही यूज केल्यानंतर आपलं फायनल आन्सर आलेलं आहे बीसी बरोबर 100√3. 100√3 काय आहे, द शिप इज 100√3 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. दोघांपासून तेवढ्या अंतरावरती आहे शिप. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 बिल्डिंग आर इन फ्रंट ऑफ इच अदर. 2 बिल्डिंग आहे, दोन्ही एकमेकाच्या काय आहे, एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे एकमेकाच्या समोरासमोर आहे. त्यानंतर अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर. आता हे 2 बिल्डिंग आहे, काय आहे, लेट आपल्याजवळ 2 बिल्डिंग सांगितलं त्यांनी. एक बिल्डिंग सांगितलेली आहे लहान सांगितलेली असेल आणि एक दुसरी बिल्डिंग असेल, एक दुसरी बिल्डिंग आहे मोठी सांगितलेली असेल जी. आता या 2 बिल्डिंग मध्ये काय सांगितलं त्यांनी, या दोन्ही बिल्डिंग मध्ये काय सांगितलं, 2 बिल्डिंग आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ. काय सांगितलं, 15 मीटर ही त्याची काय सांगितलं, विड्थ सांगितलं. म्हणजे त्या दोघांमधली जाडी, या दोघांमधली जी आहे जाडी, ही जाडी किती आहे, 15 मीटरची जाडी आहे. याच्यामध्ये 15 मीटर. त्यानंतर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, या फर्स्ट बिल्डिंगच्या टॉप वरून हॅव्हिंग अ हाईट, याची जी हाईट आहे, हाईट किती आहे, हाईट सांगितली त्यांनी 12 मीटर. किती आहे, 12 मीटर हाईट आहे पहिल्या बिल्डिंगची. जी त्याच्या हॅव्हिंग हाईट द अँगल ऑफ एलिव्हेशन टू द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग, याच्यापासून तर याच्या टॉपला पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, अँगल ऑफ एलिव्हेशन केलं. इथून इथे पाहण्यासाठी अँगल ऑफ एलिव्हेशन केलं. ते अँगल ऑफ एलिव्हेशन कोणाजवळ होणार, होरिझॉन्टल लाईन सोबत. होरिझॉन्टल लाईन काढली का आपण, नाही, इथून एक होरिझॉन्टल लाईन काढावं लागेल आपल्याला. हे होरिझॉन्टल लाईन काढली. आता त्यानंतर बिल्डिंग इज 30, जे अँगल ऑफ एलिव्हेशन केलं होतं त्यांनी, जे अँगल ऑफ एलिव्हेशन केलं होतं ते अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे, 30 डिग्रीचं. आणि व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, या सेकंड बिल्डिंगची हाईट काढायला आपल्याला सांगितलेली आहे. या सेकंड बिल्डिंगची हाईट काढायला सांगितलेली आहे. आता सपोज करू आपण, लेट काय घेतलं, एबी द फर्स्ट बिल्डिंग, त्यानंतर सीडी बी द सेकंड बिल्डिंग. त्यानंतर विड्थ काय आहे, दोन्ही याच्यामधली जी विड्थ आहे काय आहे, बीडी बरोबर किती आहे, 15 मीटर. आता हे बीडी बरोबर 15 मीटर आहे. त्यानंतर एई एक पॉइंट घेऊ आपण, एई इज द काय घेतलं, होरिझॉन्टल लाईन. आता ही होरिझॉन्टल लाईन आहे एई परपेंडिक्युलर सीडी. आता हेच पूर्ण झाल्यानंतर आपण गिवन मध्ये सर्व लिहिलं, एबी बरोबर 12 मीटर. हे सर्व लिहिल्यानंतर आपल्याला हे 12 असेल तर हे पण 12 येणार, हे 15 असेल तर हे पण 15 येणार. म्हणजेच का, इथे रेक्टँगल तयार झालेला, ABDE रेक्टँगल. याच्यावरून आपण इझिली हे फाइंड आउट करू शकतो. काय काय घेतलं आहे, गिवन आपण लिहू, गिवन लिहिलं काय आहे, लेट काय घेतलं सुरुवातीला, एबी द फर्स्ट बिल्डिंग
त्यानंतर दुसरं काय घेतलं, सीडी. सीडी बी द सेकंड बिल्डिंग. काय आहे, सीबी बी द सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंग. त्यानंतर जे एबी बरोबर काय घेतलं होतं आपण, फर्स्ट बिल्डिंग. बीडी बी बरोबर सेकंड बिल्डिंग सीडी. त्यानंतर काय घेतलं, विड्थ. विड्थ काय आहे त्याच्यामधलं, विड्थ दोन्ही बिल्डिंग मधलं विड्थ. विड्थ इज किती आहे, 15 मीटर. म्हणजे विड्थ बरोबर किती आहे, बीडी. बीडी बरोबर किती आहे, 15 मीटर. हे लिहिलं आपण. हे लिहिल्यानंतर काय आहे, त्यांनी अँगल ऑफ एलिव्हेशन दिलं. अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे, सिन्स अँगल ऑफ एलिव्हेशन अँगल कोणता आहे, CAE किंवा EAC. त्याच्या अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल, AE इज द होरिझॉन्टल लाईन. काय लिहावं लागेल, AE इज द होरिझॉन्टल लाईन लिहावं लागेल आपल्याला. AE इज द होरिझॉन्टल लाईन. इज द होरिझॉन्टल लाईन. A इज द होरिझॉन्टल लाईन. हे लिहिल्यानंतर A इज द होरिझॉन्टल लाईन म्हणजेच AE इज परपेंडिक्युलर काय आहे, CD ला. CD ला काय आहे, ती परपेंडिक्युलर आहे. आता हे गिवन मध्ये पूर्ण लिहिल्यानंतर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे, सिन्स अँगल CAE इज द अँगल ऑफ एलिव्हेशन. काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ऑफ एलिव्हेशन ज्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन किती सांगितलं त्यांनी, अँगल CAE बरोबर किती आहे, 30 डिग्री. किती आहे, 30 डिग्री. आणि त्यानंतर आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी, अँगल. आता हाईट दिलेली आहे, पहिली बिल्डिंगची हाईट काय दिलेली आहे, AB. काय दिलेलं आहे, AB बरोबर 12 मीटर. AB बरोबर किती दिलेलं आहे, 12 मीटर. आता हे सर्व आपल्याला गिवन दिल्यानंतर आपल्याला काढायचं काय आहे, काढायचं आहे आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट. आता इथे बघू शकता तुम्ही, ABDE बी द रेक्टँगल. काय आहे, AB सिन्स लेट AB काय आहे, ABDE इज अ रेक्टँगल. काय तयार झालेलं आहे तिथं, रेक्टँगल. आता हे रेक्टँगल जे तयार झालेलं आहे कोणतं, ABDE. आता हे रेक्टँगल तयार झालं असेल तर त्याच्या समोरील साईड म्हणजे अपोजिट साईड काय असतात, हे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे AB इज इक्वल्स टू काय येणार, ED. AB बरोबर काय येणार, सिन्स AB बरोबर काय येणार, ED. ज्याचं डिस्टन्स किती आहे, 12 मीटर. हे 12 मीटर. त्यानंतर काय येणार, BD बरोबर काय येणार, BD बरोबर AE. BD बरोबर काय येणार, BD बरोबर काय येणार, AE. BD जर किती असेल आपल्या जो 15 मीटर असेल तर ते पण किती येणार, 15 मीटर. हे पण किती येणार, 15 मीटर. आता आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हे 12 असेल तर हे पण 12. त्यानंतर हे 15 असेल तर हे पण 15. आता त्यानंतर काढायचं काय, हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंग कोणती आहे, CD ही सेकंड बिल्डिंग आहे. ही 12 असेल तर हे इझिली काढू शकतो, कारण की AE बरोबर किती आहे, 15 आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन 30 डिग्री दिलेला आहे. म्हणजे CE काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, CE. हे काढल्यानंतर याच्यासोबत ही व्हॅल्यू काय करायची, ऍड करायची. ऍड केल्यानंतर आपला जो फायनल सोल्युशन आहे CD बरोबर इझिली आपण काढू शकतो. त्यानंतर ही AE जी आहे ही काय आहे, याला परपेंडिक्युलर आहे. तर इथं अँगल काय तयार झालं, राईट अँगल तयार झालं. इन राईट अँगल ट्रायंगल CEA. याच्यामध्ये आपण इझिली फाइंड आउट करू शकतो काय आहे, सिन्स लेट इन ट्रायंगल CAE कोणता आहे ट्रायंगल, इन ट्रायंगल कोणता आहे, CEA. काय आहे, इन ट्रायंगल CEA मध्ये इन अँगल CEA कोणता आहे, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, CEA ट्रायंगल मध्ये बघा, CEA हा जो ट्रायंगल आहे 90 डिग्रीचा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, टॅन थीटा. काय काढायचं आपल्याला, समोरची साईड काढायची आहे, ऍडजस्टंट साईड दिलेली आहे. हायपोटेन्यूसचा यूज आहे का तिथे, नाही आहे. तर टॅन थीटा बरोबर काय लिहू शकतो, हे जे थीटा आहे, हा थीटा आहे, त्याच्या समोरची साईड काय आहे, CE अपॉन AE. काय लिहू शकतो, CE अपॉन AE. हे इझिली फाइंड आउट करू शकतो. टॅन थीटा बरोबर किती डिग्री दिलेला आहे, 30 डिग्री. CE जे आपल्याला काढायचं आहे, AE बरोबर किती आहे, AE बरोबर किती आहे, हे 15 मीटर. हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर टॅन 30 ची व्हॅल्यू किती येते आपल्या जवळ, सिन्स टॅन 30 डिग्री बरोबर किती येणार, 1/√3. हेच व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायचे. सिन्स टॅन 30 बरोबर किती आहे, 1/√3. त्यानंतर हे CE अपॉन मध्ये किती आहे, 15. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, CE ची. तर CE ला तिथंच ठेवू.
काय आहे सीई ला तिथेच ठेवू, हे 15 याला मल्टिप्लायला इकडे, हे डिवाइडला इकडे आल्यानंतर काय येणार मल्टिप्लायला, 15 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 15 अपॉन मध्ये √3. आता ही व्हॅल्यू आपल्याला अपॉन मध्ये √3 नाही पाहिजे, तर याला काय करायचं रॅशनलाइज करायचं, हे 15 अपॉन √3 जशाच तसं याला मल्टिप्लाय करायचं, √3 इथे आणि हे √3 इथे. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला फायनल व्हॅल्यू येणार सीई बरोबर काय येणार √3 मल्टिप्लाय बाय √3 किती येणार 3. देन इथे आन्सर येणार 15 मल्टिप्लाय बाय √3. आता इथे भाग जाते, इथे भाग जाणार आपल्याला, कशाने भाग जाणार 3 1 जा 3, 3 5 जा 15, म्हणजेच किती येणार आन्सर येणार फायनल सीई बरोबर 5 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 5 √3. हे झालेलं आहे सीई ची व्हॅल्यू. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे सीडी ची. सिन्स द हाईट कशाची हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंगची हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग कोणती आहे सीडी बरोबर काय येणार सीई प्लस ईडी, सीई बरोबर ईडी. सेकंड बिल्डिंग ही पहा, सेकंड बिल्डिंग काय आहे, ही सेकंड बिल्डिंग आहे, ही सीडी बरोबर सेकंड बिल्डिंग आहे, सीई प्लस ईडी. आता आपण काय काढलं सीई ची व्हॅल्यू काढली, सीई बरोबर किती आहे ही आहे 5 √3 आणि ईडी बरोबर किती आहे 12, म्हणजेच फायनल जे येणार सीडी बरोबर काय आहे 12 प्लस 5 √3 हीच व्हॅल्यू आलेली आहे. ही आलेली आहे फायनल व्हॅल्यू, कशामध्ये आहे मीटर मध्ये आहे. हेच आलेली आहे द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज सीडी, किती आहे 12 प्लस 5 √3 हे फायनल आन्सर आहे. क्वेश्चन्स बघू शकता तुम्ही काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये. सुरुवातीला आपल्याला काय घेतलं आपण एक रफ डायग्राम काढली, या रफ डायग्राम मध्ये काय काय घेतलं आपण 2 बिल्डिंग आर इज फ्रंट इच अदर, 2 बिल्डिंग एकमेकाच्या समोर आहे, एकमेकाच्या समोर असल्यानंतर एबी आणि सीडी हे 2 बिल्डिंग घेतल्या. ह्या 2 बिल्डिंग घेतल्यानंतर काय आहे पहिल्या बिल्डिंगच्या टॉपला दुसरीकडे, पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉप कडे पाहताना अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे 30 डिग्रीचा. तर ए पासून तर ई पर्यंत काय घेतलं आपण अँगल ऑफ, हे होरिझॉन्टल लाईन, इथून अँगल ऑफ एलिव्हेशन तयार झालं. त्यानंतर इथे एक राईट अँगल, इथे काय भेटलं रेक्टँगल तयार झालं, ए बी डी ई हा रेक्टँगल तयार झाला. रेक्टँगलच्या समोरील साईड काय असते हे स्कॉनग्रँड असते, इथे 12 असेल तर इथे 12 येणार, त्यानंतर इथे 15 असेल तर इथे 15 येणार. आता काढायचं काय फक्त हे सीई काढायचं आहे. सीई काढण्यासाठी काय केलं इन राईट अँगल ट्रायंगल सीईए याच्यामध्ये घेतलं, याच्यामध्ये केल्यानंतर टॅन थीटाचा फॉर्म्युला लावला. हा टॅन थीटा बरोबर काय आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. हे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड घेतल्यानंतर आपल्याला सीई बरोबर किती आलं 5 √3 हे सीई ची व्हॅल्यू. आणि त्यानंतर आपल्याला हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग काय आहे हे सीडी बरोबर सीई प्लस ईडी येणार, म्हणजेच फायनल आन्सर जे येणार सीडी बरोबर किती आहे 12 प्लस 5 √3 मीटर. हे झालं आपलं फायनल क्वेश्चन. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द फायर ब्रिगेड व्हॅन. काय सांगितलं अ लॅडर म्हणजे एक शिडी, कशाची फायर ब्रिगेड व्हॅनची. आता फायर ब्रिगेडची व्हॅनची इव्हॅल्युएटेड ऍट एन अँगल ऑफ किती आहे 70 डिग्री. 70 डिग्री काय आहे मॅक्सिमम, म्हणजेच एक जे आहे फायर ब्रिगेडची व्हॅन आहे, या व्हॅन मध्ये इथं काय असते शिडी असते, ती शिडी जी आहे ही शिडी जी आहे याला लागून असते, ती जास्तीत जास्त किती सांगितलं त्यांनी ही रोटेट होते म्हणते किती डिग्रीमध्ये 70 डिग्रीमध्ये रोटेट होते. फाइंड काय आहे सांगितलं द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर, म्हणजे याची जी आहे याची जी ही लॅडर आहे म्हणजे शिडी आहे जास्तीत जास्त किती आहे 20 मीटर पर्यंत एक्सटेंड केल्या जाते. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर, म्हणजेच हे जमिनीपासून जे आहे हे जे लॅडर आहे जमिनीपासून हे जे अंतर आहे 2 मीटरचं अंतर आहे. त्यानंतर फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन बी रीच, म्हणजेच हे जे लॅडर आहे हे लॅडर या जमिनीपासून किती अंतरावरती आहे हे काढायला सांगितलं आपल्याला. काय आहे काय घेतलं आपण वापस याची डायग्राम काढू, डायग्राम काढू. काय आहे लेट काय सांगितलेलं आहे लेट आपण काय घेतलं एबी, हे एबी काय आहे लेट एबी बरोबर काय घेतलं आपण एबी बी द काय घेतलं आपण सांगितलं त्यांनी फायर ब्रिगेड व्हॅन, एबी बी द फायर ब्रिगेड व्हॅन. आता ही एबी बी द फायर ब्रिगेड व्हॅन असेल तर आपण काय घेतलं याला दोघाला काय घेतलं या एला आणि याला होरिझॉन्टल लाईन काढावं लागेल आपल्याला, हे ग्राउंड काढावं लागेल बरोबर. आता एक होरिझॉन्टल लाईन काढली आणि एक ग्राउंड काढलं, हे ग्राउंड आहे काय आहे हे ग्राउंड ए डी बरोबर काय घेतलं आपण ग्राउंड घेतलं. आता त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं ही जी शिडी आहे ही शिडी जास्तीत जास्त काय आहे एक्सटेंड केल्या जाऊ शकते म्हणते, किती याच्यावरती ही एक्सटेंड केल्या जाऊ शकते म्हणते हे 70
याच्यावरती कशावरती 7 डिग्री वरती 17 डिग्री वरती एक्सटेंड केले जाऊ शकते जास्तीत जास्त. ज्याची काय आहे सांगितलं आपण. डायग्राम थोडा खाली घेतलं तरी चालते. डायग्राम खाली घेऊ आपण. काय आहे एक काय सांगितलं या डायग्राम मध्ये, हा लक्ष द्या. काय सांगितलं एक एबी बरोबर काय घेतलं आपण. एबी बरोबर फायर ब्रिगेडची व्हॅन घेतली. बरोबर आहे फायर ब्रिगेड व्हॅन एबी. त्यानंतर काय घेतलं आपल्याला ती व्हॅनची काय करायची आहे शिडी जे दिलेली आहे त्यांनी शिडी लॅडर जे दिलेलं आहे लॅडरला काय आहे जास्तीत जास्त किती याच्यापर्यंत एक्सटेंड केल्या जाऊ शकते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करावं लागेल पहिले याची एक हॉरिझॉन्टल लाईन काढली. त्याच्यानंतर याचं एक ग्राउंड काढलं जे ग्राउंड आहे ते. आता हे काढल्यानंतर ही फायर ब्रिगेडची जी शिडी आहे ही शिडी काय सांगितलं त्यांनी जास्तीत जास्त जे आहे हे 70 डिग्री पर्यंत एक्सटेंड केल्या जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर याची जी लेंथ आहे याची लेंथ दिलेली आहे 20 मीटर. किती दिलेलं आहे. आणि जमिनीपासून हे जे फायर ब्रिगेडची व्हॅन आहे हे किती आहे 2 मीटर अंतरावरती. आणि काढायला काय सांगितलं त्यांनी हाईट ऑफ द हे हाईट काढायला सांगितलं. फायनल हे काढायला सांगितलं आपल्याला. हे काढण्यासाठी काय आहे लेट एबी बी द काय घेतलं आपण फायर ब्रिगेड व्हॅन. त्यानंतर एडी बी द हॉरिझॉन्टल लाईन. एडी बी द काय घेतलं हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर हे एक सी पॉइंट घेतलं जे काय आहे एसी बी द काय आहे एसी बी द लॅडर. काय आहे एसी काय आहे हा लॅडर आहे म्हणजे त्याची शिडी आहे. त्यांनी इथं अँगल ऑफ जे अँगल दिलेला आहे अँगल सी ए डी बरोबर काय आहे 70 डिग्री. आणि त्यानंतर ए सी बरोबर काय आहे 20 मीटर. आणि आपल्याला हे ABCD ई घेतला आपण. इथे काय आहे ई बी द काय आहे ग्राउंड आहे. या ग्राउंड पासून हे किती अंतरावरती आहे म्हटलं 2 मीटर अंतरावरती आहे हे. आता काढायचं काय आहे या पूर्ण याची आहे. आता हे जर 2 मीटर असेल तर हे पण काय असणार 2 मीटर. म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे हायपोटेनियस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही समोरची साईड काढायची. समोरची साईड आणि अपोजिट समोरची साईड आणि हायपोटेनियस याला जोडून कोणता अँगल असते आपल्याला साइन इथे दिलेला आहे. साइन 30 ची गिवन व्हॅल्यू साइन 70 ची गिवन व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे अँगल साइन 70 चाच घ्यायचा. म्हणजे साइन थीटाचा काढायचा आहे. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस हा फॉर्म्युला असते. तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला फायनल आन्सर काढायचा आहे. ही डायग्राम दिलेली आहे. डायग्राम वरून पाहू शकता थोडाफार समजलं असेल. डायग्राम वरून काय काय घेतलं आपण लेट तेच गिवन लिहायचं आहे. लेट काय घेतलं एबी बी द फायर ब्रिगेड व्हॅन. काय आहे एबी बी द काय आहे फायर ब्रिगेड. काय आहे फायर ब्रिगेड व्हॅन. एबी बी द फायर ब्रिगेड व्हॅन. त्यानंतर काय आहे एसी बी द लॅडर. काय आहे लॅडर कशाची फायर ब्रिगेड व्हॅनची. त्यानंतर अँगल CAD. काय आहे अँगल CAD. काय आहे अँगल CAD इज इक्वल्स टू किती आहे 70 डिग्री. त्यानंतर AB बरोबर काय आहे AB बरोबर 2 मीटर. आणि त्यानंतर AC बरोबर किती आहे AC बरोबर आहे 20 मीटर. किती आहे 20 मीटर. आणि फाइंड काय करायला सांगितलं त्यांनी CE काढायला सांगितलं. C पासून तर E म्हणजे या जमिनीपासून तर या सी पर्यंत म्हणजेच फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. म्हणजे लॅडर इथून जमिनीपासून तर याच्यापर्यंत किती अंतरावरती आहे हे काढायचं आहे. तर याच्यासाठी आपण गिवन डाटा जशाच तसं लिहिलं. त्यानंतर इथे जे क्वाड्रिलॅटरल तयार झाला इथे काय आहे DEBA बी द काय सांगितलेलं आहे क्वाड्रिलॅटरल. सिन्स काय आहे D इथे घेतलेलं होतं आपण. काय घेतलेलं होतं अजून सिन्स काय आहे DA द हॉरिझॉन्टल लाईन. काय आहे DAB द हॉरिझॉन्टल लाईन. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता त्यानंतर DEBA काय सांगितलं सिन्स जे क्वाड्रिलॅटरल आहे DEBA द रेक्टँगल. काय झालेला आहे तो तयार रेक्टँगल तयार झालेला आहे. आता हे रेक्टँगल तयार झालेलं असेल तर याच्या समोर जी साईड आहे काय आहे DE बरोबर काय आहे AB बरोबर किती आहे 2 मीटर. बरोबर आहे हे 2 मीटर. आता हे काढण्यासाठी AB बरोबर DE बरोबर किती आहे 2 मीटर. आता हे 2 मीटर आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे 70 डिग्री. अँगल दिलेला आहे 70 डिग्री. एलिव्हेशन नाही सांगितलं. आणि A पासून तर C पर्यंत काय दिलेलं आहे 20 मीटर. आता हे जे आहे हे ग्राउंड ही हॉरिझॉन्टल लाईन आणि इथे दोन्ही एकमेकाला काय आहे परपेंडिक्युलर. तर इथं अँगल तयार झाला इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता इन राईट अँगल
ट्रायंगल, कोणता ट्रायंगल झाला? CDA. काय आहे? CDA. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय आहे? या CDA मध्ये आपण जर कशाचा फॉर्म्युला लावला? जर साइन थिटाचा फॉर्म्युला लावला. काय आहे? साइन थिटा बरोबर काय येणार? साइन थिटा बरोबर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट काय साइड काय आहे? CD. CD अपोजिट साइड आहे आणि CA काय आहे? हायपोटेनियस. काय आहे? CA. हे काय आहे? हायपोटेनियस. बघू शकता काय आहे? याच्या अपोजिट साइड काय आहे? CD आणि हायपोटेनियस काय आहे? AC किंवा CA. हेच लिहिलं आपण इथं. हे लिहिल्यानंतर साइन थिटा बरोबर काय आहे? 70 डिग्री. CD बरोबर जे आपल्याला काढायचं आहे आणि CA बरोबर काय दिलेलं आहे? 20 मीटर. आता साइन 70 ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय आहे? साइन 70 ची व्हॅल्यू 0.94. किती आहे? 0.94 इज इक्वल टू CD अपॉन मध्ये 20. हे CD ची जी व्हॅल्यू काढायची आपल्याला, सिन्स CD ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 20 डिवाइडला, इकडे आल्यानंतर काय येणार? मल्टिप्लायला, म्हणजे 0.94 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे CD बरोबर किती आलं आपल्या जवळ? हे मल्टिप्लाय करू आपण. 2 मल्टिप्लाय बाय 4 दोन्ही 8, त्यानंतर 9 दोन्ही 18 आणि त्यानंतर हा शून्य जशाच तसं. त्यानंतर 2 पॉइंट नंतर 0 आहे. काय? 1 2 पॉइंट नंतर 0 आहे म्हणजे 18.80 मीटर म्हणजे 18.80 मीटर हे आलेलं आहे आपल्या जवळ. कशाची व्हॅल्यू आलेली आहे? CD ची व्हॅल्यू. कशाची? CD ची. पण CD ची पाहिजे का आपल्याला? नाही. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? CE ची, जी काय आहे? हाईट ऑफ द, काय सांगितलं त्यांनी? हाईट ऑफ द लॅडर, म्हणजे जमिनीपासून काय आहे ही लॅडर किती अंतरावरती आहे सांगितलं त्यांनी. म्हणजेच सिन्स काय आहे? सिन्स काय काढायचं आपल्याला? काय काढायचं आहे? CE काढायचं आहे. काय काढायचं आहे? CE बरोबर काय येणार? CD प्लस DE आहे बरोबर. त्यानंतर CD बरोबर किती आहे? 18.80 प्लस DE बरोबर किती आहे? DE बरोबर पाहू शकता तुम्ही. DE बरोबर किती आहे? 2 मीटर. किती आहे? 2 मीटर. DE बरोबर किती आहे? 2 मीटर. हेच इथे लिहायचं फायनल. काय आहे? 2. हे याच्यामध्ये ऍडिशन्स केल्यानंतर किती येणार? 2 + 18 इज इक्वल टू 20. 20.800 नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे CE बरोबर किती येणार? 20.18 मीटर. हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. तेच लिहायचं इथं. काय आहे? हाईट ऑफ द लॅडर. इथं लिहायचं सिन्स द हाईट ऑफ द लॅडर. काय आहे? हाईट ऑफ द लॅडर इज किती आहे? 20.8 मीटर किंवा 20.80 मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. कसं सोडवलेलं आहे तुम्ही पाहू शकता. या क्वेश्चन्सला काय काय केलं या क्वेश्चन्स मध्ये पाहू शकता. सुरुवातीला आपण क्वेश्चन्स मध्ये जे दिलेलं आहे गिवन डाटा जशाच तसं लिहिलं, त्याच्यावरून एक डायग्राम काढली. या डायग्रामला सॉल्व्ह केला आपण. या डायग्रामला मध्ये एक रेक्टँगल तयार झाला. या रेक्टँगल मध्ये सर्व हे AB बरोबर 2 मीटर असेल तर DE बरोबर 2 आलं. त्यानंतर हे अँगल तयार झाला 70 डिग्रीचा. या अँगलला सॉल्व्ह केला आपण. याच्या समोरची साइड जी आहे इथे कोणता? साइन 70 ची व्हॅल्यू गिवन मध्ये दिलेली होती आपल्याला. किती आहे? 0.94. आता हे 0.94 चा यूज करून आपण इथे राईट अँगल तयार झालं. याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू काढले. काय आहे? CD बरोबर 18.80 मीटर आणि CD नाही पाहिजे आपल्याला, CE पाहिजे. CE बरोबर काय येते? CD प्लस D. तर याच्यामध्ये फायनल आन्सर ठेवल्यानंतर किती आलं? CE बरोबर द हाईट ऑफ द लॅडर इज 20.8 मीटर. हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर या प्रॅक्टिस सेट मधील सर्वात शेवटचा क्वेश्चन काय आहे? हे आहे व्हाईल द लँडिंग ऍट एन एअरपोर्ट. काय सांगितलेलं आहे? व्हाईल द लँडिंग ऍट एन एअरपोर्ट अ पायलट मेड. काय सांगितलेलं आहे? व्हाईल अ लँडिंग ऍट एन एअरपोर्ट अ पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन. काय सांगितलं? एअरपोर्ट वरून लँडिंग करताना काय सांगितलं त्यांनी? जे पायलट आहे ते पायलट काय आहे? अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये हे करते. त्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे 20 मीटरचा. किती? 20 मीटरचा अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वाज किती आहे? 200 km/h. आणि त्यानंतर द प्लेन रीच द ग्राउंड. काय आहे? ग्राउंड किती आहे? 54 सेकंद लागणार त्याला ग्राउंडला पोहोचण्यासाठी. त्यानंतर फाइंड द हाईट ऑफ द हाईट ऍट विच द प्लेन वाज व्हेन ही स्टार्टेड लँडिंग. आणि याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिलेलं आहे? साइन 20 डिग्री. साइन 20 डिग्रीची गिवन व्हॅल्यू दिलेलं आहे. आता काय घेतलं आपण? लेट एखादी पोझिशन्स घेऊ. काय घेऊ? एखादी पोझिशन्स घेऊ. लेट ए बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन. काय घेऊ? ए काय आहे? ही एक पोझिशन्स आहे प्लेनची. ही प्लेनची काय आहे? पोझिशन्स आहे. आता हे प्लेन जे आहे इथून
लँड करत आहे खाली. आता हे जे आहे पॉइंट सी नावाचं पॉइंट आहे. सी बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन लँडिंग व्हाईल प्लेन लँडिंग. आता काय आहे हे जे आहे हे ए बरोबर काय घेतलं होतं आपण, होरिझॉन्टल जी लाईन आहे ही एक होरिझॉन्टल लाईन आहे. या होरिझॉन्टल लाईन पासून ए काय आहे, हा पॉइंट आहे कशाचा, ए बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन. या ए पॉइंट पासून प्लेन काय होत आहे, प्लेन काय करत आहे, इथे लँड करत आहे. इथे लँड करताना सी बी द पोझिशन्स ऑफ द लँडिंग, प्लेन लँडिंगची पोझिशन्स आहे. त्यानंतर इथे लँड करता वेळेस त्यांनी काय केलं, अँगल ऑफ डिप्रेशन किती डिग्रीचा, 20 डिग्रीचा अँगल ऑफ डिप्रेशन तयार केला. आता ही जी लाईन आहे ही काय आहे, हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे बरोबर, हे एक ग्राउंड आहे. म्हणजेच इथे जे ग्राउंड तयार झालेलं आहे. आता हे 20 डिग्रीचा असेल तर इथे अल्टरनेट अँगल तयार दिसत आहे. हे पण किती येणार, 20 डिग्रीचा. हे पण किती येणार, 20 डिग्रीचा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, फाइंड द हाईट ऑफ द प्लेन ऍट विच द प्लेन वॉज स्टार्टेड ही लँडिंग. म्हणजे ही हाईट काढायला सांगितलं, ही हाईट काढायला सांगितली, ही हाईट काढायला सांगितलं. आता हे जे आहे ए, इथं पॉइंट घेतला आपण, बी नावाचं पॉइंट घेतले, इथे काय घेतलं, बी नावाचं पॉइंट घेतलं. त्यानंतर हे एडी बी द होरिझॉन्टल लाईन घेतलं, जे असेल ते हे एडी बरोबर काय घेतलं, होरिझॉन्टल लाईन. आता याच्यामध्ये हे दोन्ही जे आहे हे परपेंडिक्युलर असतात. आता सांगा, आता काढायचं आहे आपल्याला या दोघांमधलं डिस्टन्स पण माहिती नाही बरोबर आहे, या दोघांमधलं डिस्टन्स माहिती नाही. आता डिस्टन्स माहित असेल तर आपण हे काढू शकतो. म्हणजे हे दोन अंतर काढायला लागेल. फक्त काय सांगितलं त्यांनी, प्लेनची ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वाज 20 किलोमीटर पर हवर, 20 किलोमीटर पर हवर आहे. आणि त्या प्लेनला या पॉइंट पर्यंत पोहोचायला, ए पासून तर सी पर्यंत पोहोचायला किती सेकंद लागते म्हटलेलं आहे, 54 सेकंद. आता 54 सेकंद लागते. आणि त्याच्यानंतर त्याचं हे इथलं आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल. काय काढावं लागेल, डिस्टन्स. त्यासाठी काय आहे, लेट ए बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन. काय आहे, ए बी द पोझिशन ऑफ द प्लेन आणि त्यानंतर सी बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन व्हाईल लँडिंग. काय आहे, लँडिंग करता वेळेस त्याची पोझिशन्स आहे सी नावाचं. त्यानंतर अँगल ऑफ एडी बरोबर काय आहे, एडी बरोबर काय घेतलं आपण, एडी सिन्स ए डी बी द होरिझॉन्टल लाईन. काय आहे, ए बी द होरिझॉन्टल लाईन. त्यानंतर डी ए सी काय आहे, अँगल डी ए सी बी द अँगल ऑफ डिप्रेशन. काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. आता हे अँगल ऑफ डिप्रेशन घेतलं डी ए सी. आता हे अँगल ऑफ डिप्रेशन घेतल्यानंतर इथे दोन अँगल तयार झाले. कोणते, अँगल डी ए सी अँड अँगल कोणता आहे, ए सी बी द अल्टरनेट अँगल. काय आहे, बी द अल्टरनेट अँगल. दोन्ही हे अल्टरनेट अँगल आहे. दोन्ही अल्टरनेट अँगल असेल तर दोघांचं मेजरमेंट किती होणार, म्हणजेच अँगल डीएसी इज इक्वल्स टू अँगल एसीबी बरोबर किती आहे, 20 डिग्री हे आहे. आणि त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन. काय सांगितलं, ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन. सिन्स ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन, ऍव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन किती आहे, 200 किलोमीटर पर हवर हे सांगितलं. आणि त्यानंतर प्लेन रीच काय सांगितलेलं आहे, प्लेन या ए पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत किती सेकंद मध्ये पोहोचणार, 54 सेकंद. म्हणजे टाइम काय सांगितलं, टाइम म्हणजेच टाइम दिलेला आहे. इथं टाइम बरोबर किती दिलेला आहे, 54 सेकंद. आता हे जे 54 सेकंद आहे याला कन्वर्ट करू आपण. 54 सेकंद म्हणजे एका हवर मधले 54 सेकंद म्हटल्यानंतर एका हवर मध्ये किती सेकंद असतात, 3600 सेकंद असतात. आता हेच केलं आपण 54/300 आता हे केल्यानंतर हे आहे टाइम. आता आपल्याला काय काढायचं आहे, टाइम किलोमीटर पर हवर आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, या दोघांमधलं ए आणि सी मधलं काय काढायचं आहे, डिस्टन्स. डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे काय आहे, डिस्टन्स इज इक्वल्स टू, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स कशामधलं काढायचं आहे, ए आणि या सी पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स बरोबर काय होणार, टाइम मल्टिप्लाय बाय स्पीड, टाइम इंटू स्पीड. आता हे टाइम किती आहे, टाइम टेकन बाय द पॉइंट ए पासून तर सी पर्यंत पोहोचायला किती आहे, 54 सेकंद लागतात. 54 सेकंद मल्टिप्लाय बाय स्पीड किती आहे प्लेनची, 200 किलोमीटर पर सेकंद. आता हेच
सॉल्व्ह केल्यानंतर किती येणार, हे सॉल्व्ह केल्यानंतर इथे भाग जाणार आपल्याला, शून्यला शून्य कॅन्सल, झिरोला झिरो कॅन्सल, हे दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर इथे भाग जाते, 2 1 जा 2, त्यानंतर 18 2 जा 18 2 36. आता हे इथे अजून एक भाग जाते, 18 1 18, 18 3 54, म्हणजेच किती येते 3 किलोमीटर. किती येणार 3 किलोमीटर. किलोमीटर पर हवर आहे, म्हणजेच डिस्टन्स काय आलेला आहे, डिस्टन्स काढला आपण एसी, डिस्टन्स एसी बरोबर किती आलं 3 किलोमीटर. आता डिस्टन्स आपल्याला हे 3 किलोमीटर आलं, बरोबर आहे, हे 3 किलोमीटर डिस्टन्स आलं ए पासून तर सी पर्यंत. काढायला काय सांगितलं त्यांनी, फाइंड द हाईट विच द प्लेन वाज ही स्टार्टेड द लँडिंग. ए पासून तर बी पर्यंत, ए पासून तर बी पर्यंत डिस्टन्स काढायचा आहे. सिन्स काय आहे, इन ट्रायंगल, इथे ट्रायंगल तयार झाला होता, इन ट्रायंगल कोणता आहे, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ABC, ABC आहे, ABC राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला साइनची गिवन व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे साइन थिटा, साइनची गिवन व्हॅल्यू दिली असेल, साइनच काढायचं, याचा अर्थ असा नाही आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, समोरची साइड आणि हायपोटेनियसचे काम आहे, म्हणजे साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजेच अपोजिट साइड काय आहे AB आणि हायपोटेनियस काय आहे AC, म्हणजे AB अपॉन AC. साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, AB अपॉन AC, AB अपॉन AC, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता साइन थिटा बरोबर किती आहे 20 डिग्री. त्यानंतर AB जे काय आहे आपल्याला काढायचं आहे, AC बरोबर किती आला आपल्याजवळ 3 किलोमीटर. हे AC बरोबर काय काढलं आपण 3 किलोमीटर. आता हे जे आलेलं आहे साइन 20 ची गिवन व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे, साइन 20 ची गिवन व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन्स मध्ये 0.342. किती दिलेला आहे 0.342, 0.342 ही गिवन व्हॅल्यू दिलेली आहे. हे AB अपॉन मध्ये काय आहे 2, अपॉन मध्ये 3, अपॉन मध्ये काय दिलेलं आहे, हे 3 दिलेलं आहे. हे आता AB ची व्हॅल्यू काढायची आहे, तर AB ला जशास तसं तिथं ठेवलं. आता हे 3 याला मल्टिप्लायला जाणार, म्हणजे 0.342 मल्टिप्लाय बाय 3. हे मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय करू आपण, 3 2 6, 4 त्रिक 12 2, चला 1, त्यानंतर 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. त्यानंतर पॉइंट किती आहे, किती पॉइंट नंतर आहे 1 2 3, 3 पॉइंट नंतर 0 आहे 1 2 3, म्हणजेच हे इथे पॉइंट येणार, बरोबर, हे इथे पॉइंट येणार. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार आपल्याला 1 पॉइंट, किती येणार 1.026 मीटर. किती येणार 1.06 किलोमीटर. किलोमीटर मध्ये आहे सर्व, म्हणजेच AB बरोबर किती आलेला आहे, हे आलेलं आहे आपल्याजवळ 1.026 किलोमीटर पर हवर. जे काही आलेलं आहे, काय आलेलं आहे किलोमीटर, म्हणजेच काय आलेलं आहे डिस्टन्स आलेला आहे. आपल्याला काय काढायचं होतं, हाईट आलेली आहे AB बी द हाईट, मीटर काय आहे AB ची ही हाईट काढायची होती, ही दिलेल्या होतं किलोमीटर मध्ये, ते आपण किलोमीटर मध्ये काढलं. किलोमीटर मध्ये काढल्यानंतर आपण त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, कशामध्ये मीटर मध्ये. आता हे मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, तर काय सांगितलं त्यांनी, व्हाईल लँडिंग ऍट एन एअरपोर्ट. ही डायग्राम आपण जशास तसं काढली. काय काय केलं होतं या क्वेश्चन्स मध्ये, A बी द पोझिशन्स ऑफ द प्लेन, त्यानंतर C बी द पॉइंट ऑफ द लँडिंग, त्यानंतर AD बरोबर काय आहे हॉरिझॉन्टल लाईन. हे सर्व गिवन डाटा लिहिल्यानंतर काय आलं, अँगल ऑफ डिप्रेशन 20 सांगितलं होतं, इथे 20 आलं. आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे या A पॉइंट पासून तर C पॉइंट पर्यंत. हे डिस्टन्स कसं काढलं आपण, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम इंटू स्पीड हा फॉर्म्युला आहे. आपल्याला टाइम दिलेलं होतं 54 सेकंद, म्हणजेच त्याचं कन्वर्ट 54 सेकंद. किलोमीटर पर हवर दिलेलं होतं, आपण याचं कन्वर्ट केलं 54 सेकंद एका हवर मध्ये, म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये किती आहे सेकंद आहे आपल्याजवळ 360 सेकंद असल्यानंतर त्याला 54/360 केलं, हे आलं आपल्याजवळ. आणि स्पीड काय आहे 200 किलोमीटर पर हवर. हे दोन्ही मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती आला आपल्याजवळ, डिस्टन्स AC बरोबर 3 किलोमीटर. आता हे आल्यानंतर इन राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण, ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्याच्यामध्ये साइन 20 ची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याजवळ, साइन 20 ची व्हॅल्यू दिलेली होती. आता हे साइन 20 ची व्हॅल्यू किती आहे 0.342, आणि हे AB अपॉन 3 याला मल्टिप्लाय केल्यानंतर किती आला आपल्याजवळ आन्सर 1.026 किलोमीटर. म्हणजेच काय आलं, जर फायनल लिहायचं असेल, द हाईट ऑफ द प्लेन व्हेन ही स्टार्टेड
स्टार्टेड अ लँडिंग काय आहे, स्टार्टेड अ लँडिंग, लँडिंग करता वेळेस प्लेनची हाईट काय आहे, तर काय आहे, हे आहे 1026 काय आहे मीटर. जर आपल्याला पॉइंट नाही पाहिजे असेल तर त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, डायरेक्ट पॉइंट काढून टाकायचं, त्याला 100 ने मल्टिप्लाय केल्या 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे आलेलं आहे आपल्याला, काय आलेलं आहे 1026 मीटर. हे आलेलं आहे द हाईट ऑफ द प्लेन. द हाईट ऑफ द प्लेन केव्हा, जेव्हा ती प्लेन लँडिंग करणार होती तेव्हा. आता हे झालेलं आहे आपलं प्रॅक्टिस सेट 6 पूर्ण कंप्लीट. आता जर तुम्ही हा चॅनल आपल्याला आवडलं असेल, युट्यूबचा व्हिडिओ आवडलेला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.